समागम एखादी परी संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारे श्वानयाती संत समागम एखादी परी संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारे श्वानयाती तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे कामारी बटिक सेवेचा सेवा कामारी बटिक सेवेचा सेवक दीनपणे रंग तेथे भले तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे तुका म्हणे सर्व सुखाच्या संगती तुका म्हणे सर्व सुखाच्या संगती घडेल पंगती संतांची या तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारे श्वानयाती तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंक तेथे भले तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांची तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे विठोबा रखुमाई संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारे श्वानयाती तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे कीर्तन वडील अभंग
जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि संतांच्या संगतीचं महात्म्य वर्णन करून सांगणारा, त्याची गरज वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा अभंग आहे। या अभंगामध्ये माऊली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात, तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया। श्री संताची श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख। संत समागम एखादी परी, व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती, तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे। प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, त्यातलं हे 14वं वर्ष आहे आणि 14व्या वर्षातील आजची ही किती 5व्या क्रमांकाची भगवंताची कीर्तन रूपी सेवा। ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं, त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे। सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून संतांच्या संगतीचं महात्म्य सांगतायत, त्याची आवश्यकता, त्याची गरज वर्णन करून सांगतायत। काय सांगतायत महाराज? महाराज म्हणले संतांची संगती अतिशय दुर्लभ आहे, सहजासहजी प्राप्त होत नाही। ती कोणत्याही प्रकारानं आपल्या जीवनात जर प्राप्त होत असेल तर ती करून घेतली पाहिजे। मग कोणत्या प्रकारानं करावी ते म्हणले, संत समागम एखादी परी, परी म्हणजे प्रकार, एखाद्या प्रकारानं संतांच्या संगतीत जावं। पण कोणत्या प्रकारानं जावं? कुत्रा होऊन जरी संतांच्या संगतीत जायचा प्रसंग आला तरी कुत्रा होऊन त्यांच्या संगतीत जावं। व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती, श्वान म्हणजे कुत्रा। संतांची संगती जर घडत असेल तर त्यांच्या दारातला कुत्रा व्हायची वेळ आली तरी चालेल, कुत्रा होऊन त्यांच्या संगतीमध्ये राहावं। का बरं? काय होईल त्यांच्या संगतीत राहिल्यानं? म्हणले, तेथे रामनाम होईल श्रवण, त्यांच्या संगतीत गेलं की राम नामाचं श्रवण होईल। आणि घडेल भोजन उच्चिष्टाचे, उच्चिष्ट म्हणजे उष्ट। कुत्र्याला शक्यतो उष्टच खायला मिळतं, घरात त्यांनी होतं सगळं त्यांनी, पण कुत्र्याकरता कोण स्वतंत्र तयार करतं? शिळं राहिलेलं फेकून द्यायचं असतं, ते खरकटं सगळं एकत्र जमा करायचं बाहेर टाकून द्यायचं। टाकलं की मग कुत्र्याला तेवढंच काम आहे, तो त्याच्यावरच टपलेला असतो, मग तो त्याचं सेवन करतो। संतांच्या दारातला कुत्रा होईन आणि त्यांचं उष्ट अशा माध्यमातून खाईन, तुकोबाराय म्हणतात।
हां, असं त्यांनी करण्याचा प्रसंग आला तरी चालेल, पण संत संगती त्यांनी अशा पद्धतीने करेन. मग अन्य त्यांनी उपाय नाहीत का? आहेत ना. अन्य अनेक मार्गांनी मी संत संगती करण्याकरता तयार आहे. कामारी, बटीक, सेवेचा सेवक, दीनपणे रंक तेथे भले. तुम्हाला जर संतांची संगती होत असली तर त्यांच्याकडे कामाला राहण्याच्या निमित्तानं जा, त्यांचा संग होईल. बटीक म्हणजे बटईनं काम करण्याकरिता जा, वाट्यानं काम करण्याकरिता जा, त्यांचा संग होईल. आणि नाहीच काय करता आलं तर फक्त सेवा करण्याकरिता जरी राहायची तयारी असली तर निवळ त्यांनी सेवा करण्याकरिता राहा. सेवेचा सेवक, दीनपणानं त्यांनी रंक होऊन तिथं त्यांनी राहिलं पाहिजे. रंक म्हणजे सेवक, दास. अशा पद्धतीनं संतांच्या संगतीत राहिलं पाहिजे. काय फल प्राप्त होईल, कशाकरता हे सगळं सांगतात? ते म्हणले जर त्यांच्या संगतीमध्ये राहिलो तर ते काय सामान्य नाहीत. त्यांच्या संगतीची अपेक्षा जशी आपण करतो तशी त्यांच्या संगतीची अपेक्षा जगन्नियंता परमात्मा सुद्धा करतो. आपल्याला संत कळत नाहीत, आपल्याला संत मिळत नाहीत, आपल्याला संत भेटत नाहीत. परमात्म्याला संत कळतात, त्याला ते मिळतात, त्याला ते भेटतात सुद्धा. मग तो परमात्मा त्यांच्या भेटीकरिता ललायत झालेला असतो आणि तो त्या संतांच्या भेटीकरिता कासावीस झालेला देव अखंड संतांच्या संगतीत राहतो. म्हणून हिंडे मागे मागे गिरटी जागे घाली तसे कायमस्वरूपी त्यांच्या मागे मागे फिरत राहतो. जगाचा मालक संतांच्या बरोबर राहतो. जर संतांच्या संगतीत आपण गेलो तर आपल्याला वेगळा देव शोधण्याची गरज पडणार नाही. त्यांच्या संगतीत गेलं की संगतीनं आपोआपच पंगतीचा लाभ होतो. संगतीने होतो पंगतीचा लाभ, आपोआपच पंगत मिळते. मग ते जर कायमस्वरूपी परमात्म्याच्या संगतीत आहे, आपण जर त्यांच्या संगतीत गेलो तर आपल्याला परमात्मा प्राप्त करून घेण्याकरिता वेगळे सायास करावे लागणार नाही. त्यांच्या संगतीत सहजच परमात्मा प्राप्त होईल. तो काय म्हणे, सर्व सुख त्या संगती. सर्व सुख शब्दाचा अर्थ होतो परमात्मा. परमात्माचं सुख रूप आहे. यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखमस्ते. श्रुती म्हणते भूमा म्हणजे ब्रह्म आणि ब्रह्मच सुखरूप आहे. त्याच्या वाचून सुख दुसरा कुठंच नाही. असं असणारं सुख त्या संतांच्या संगतीत आहे. ते सुख स्वतःला सुख प्राप्त करून घेण्याकरिता संगतीत राहतं संतांच्या. हा महत्वाचा विचार आहे. देव सुखी होण्याकरिता संतांच्या संगतीत येतो. मला अनेक प्रमाण माहिती आहेत. म्हणून तो परमात्मा आणि महाराज कायमस्वरूपी संतांच्या संगतीत आहे. आणि म्हणून मला वेगळा परमात्मा प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहास करण्याची गरज पडणार नाही. मला स्वाभाविकपणे त्यांच्या संगतीत गेलं की पंगतीचा लाभ होईल. तो काय म्हणे, सर्व सुख त्या संगती. घडेल पंगती संतांची, त्यांच्या पंगतीमध्ये सर्व सुखनाम परमात्मा प्राप्त होईल. म्हणून परमात्मा प्राप्तीकरिता संत अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यांच्याशिवाय परमात्मा प्राप्त व्हायचा नाही आणि म्हणून त्यांच्या संगतीत गेलं पाहिजे. फार महत्त्वाचा विचार आहे. म्हणून संतांच्या संगतीचं महात्म्य तुकोबारांना माहिती आहे आणि सगळ्या जगाला कळावं याच्याकरिता अभंगाच्या माध्यमातून लोकांच्या समोर सांगतात आणि आपण ते श्रवण करतो आहोत. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारे श्वानयाती. तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. प्रस्तुत. दरवर्षी फार श्रद्धेने आपण हा सप्ताह या ठिकाणी संपन्न करतात. फार आनंद आहे. सगळे तरुण एकत्र येऊन आणि धर्मसेवा करण्याचं काम करतायत. आज धर्मसेवेकरिता तरुणांनीच एकत्र येण्याची गरज आहे. खरंच गरज आहे त्याची. कारण भूमिगत कार्य करणारे लोक समाजात आहेत. धर्म बुडवण्याकरिता, धर्म नासवण्याकरिता, तुमच्या धर्माला हीन करून टाकण्याकरिता कलियुगाच्या प्रभावानं त्यांना जास्त सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून त्या सर्वांना जर त्यांनी सामोरं जाऊन तटस्थपणे त्यांनी जर उभं राहायचं असेल तर गरज तरुणांचीच आहे. म्हणून सगळे तरुण एकत्र येऊन हे धर्मकार्य करतायत. त्यांना ज्येष्ठ मंडळी त्यांनी सहाय्य करतायत, त्यांच्या मागे उभे आहेत.
ज्येष्ठांनी आशीर्वाद देत जावा, तरुणांनी कार्य करत जावं. म्हणून आशीर्वाद देणारे आहेत, खंबीरपणे उभे असणारी मंडळी आहेत. आणि म्हणून हा कार्यक्रम त्यांनी अविरतपणे सुरू आहे. 14 वर्षापासून सुरू आहे. 2-4 वर्ष आम्हालाही येण्याचा त्यांनी योग येतो आहे. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय असा एक अभंग एकदा घेतला होता. असे अनेक अभंग होते. देवती ही बळे धरीला सायासे असा एक अभंग होता. असे अभंग मला आठवत आहेत. अजून एक अभंग होता, तो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग असा एक अभंग होता. असे 2-3 तर आठवले आता. म्हणजे 3-4 वर्ष झाले म्हणायचं सेवेचे. असो, म्हणून आज काय बोलावं अचानक सुचलेला अभंग आहे. चांगला अभंग आहे. संतांच्या संगतीचं महात्म्य सांगणार आहे. मनुष्य जन्मामध्ये जर इतिकर्तव्यता करून घ्यायची असेल तर ती इतिकर्तव्यता आणि संतांच्या संगतीशिवाय होऊ शकत नाही. संत अतिशय महत्त्वाचे. म्हणून संत संग झालं पाहिजे. आता संत म्हणावं कोणाला हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आमच्यासारखे पांढरे कपडे घालून कंबर बांधून तुमच्यासमोर बोलतात, फार गोड बोलतात, मधाळ बोलतात, प्रभावी बोलतात, तुमच्या मनात घर करून बसतात आणि तुम्हाला वाटतं आम्हीच संत आहोत. नाही, आम्ही संत नाहीत. कोणी असतील मला माहीत नाही. मला संत ओळखू येत नाहीत ना, कारण संत ओळखू येण्याकरिता संतत्व प्राप्त झालं पाहिजे. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीचं महिमा येईल कळो. आपण स्वतः संत झाल्याशिवाय कसं काय कळतील ते, हा महत्त्वाचा विचार आहे. मग काय संतांची संगती करूच नाही का? मग होणारच नाही का आपल्याला संत संगती होईल ना? ते संत त्यांनी आहेत ना. आपण भाग्यवान आहोत. आपण ज्ञानोबरायांच्या नंतर जन्माला आलो, हे आपलं भाग्य आहे महाराज. आपण नाथ महाराज, नामदेव महाराज, तुकोबराय, निळोबराय हे जे सगळे संत आहेत, या सगळ्या संतांच्या नंतर आपला जन्म झाला, हेच आपलं भाग्य आहे. का बरं भाग्य आहे? अहो, त्यांच्या आधी सांगणारेच कोणी नव्हते. जे सांगणारे होते त्यांच्या पद्धतीने सांगत होते. संस्कृत भाषा होती, सामान्य माणसाला कळत नव्हती. जगाचा उद्धार करण्याकरिता ही मंडळी त्यांनी महाराज प्रगट झाली. प्रत्यक्ष परमात्म्यालाच कळवळा आला. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार, म्हणे रामेश्वर भट्टद्विजा, तुका विष्णू नाही तुझा. किती प्रमाण सांगू, हे सगळे त्यांनी भगवंताचेच अवतार आहेत. आणि ते त्यांनी संत रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाले. मराठी भाषिक लोकांकरता प्राकृतात वाङ्मय तयार केलं. त्याच्यामध्ये तत्वज्ञान त्यांनी गच्च भरलं आणि अतिशय सोप्या भाषेत लोकांच्या समोर ते मांडलं. आणि म्हणून आपल्याला तत्वज्ञानातलं काहीतरी कळायला लागलं. आपल्या उद्धाराची सामुग्री आपल्याला त्यांनी प्राप्त करून दिली. ते जर नसते तर आपलं काय झालं असतं? सरळ सरळ गोष्ट आहे. म्हणून आपण भाग्यवान आहोत. त्यांच्यानंतर जन्माला आलो, मग त्यांनी वाङ्मय तयार करून ठेवलं. मग आज संतांची संगती जर करायची असेल तर निका संत सापडायचा नाही. मग काय करायचं? ज्ञानेश्वरी वाचा, फार श्रद्धेनं ज्ञानेश्वरी वाचा रोज. ती ज्ञानेश्वरी जर फार श्रद्धेनं भाव धरून वाचली ना तर ती ज्ञानेश्वरी गळी उतरेल महाराज. आणि ती ज्ञानेश्वरीच माणसाला मुक्त करून टाकेल. ज्ञानेश्वरीच मुक्त करून टाकेल. ज्ञानेश्वरी हेच ज्ञानोबराय आहेत महाराज. प्रत्यक्ष ज्ञानोबरायानं जर पाहायचं असेल, ज्ञानोबरायांची विचारसरणी जर अनुभवायची असेल, ती जर आत्मसात करून घ्यायची असेल आणि जीवनामध्ये जर उतरवून मुक्त व्हायचं असेल तर ज्ञानेश्वरी पाहिली की ज्ञानेश्वरीनेच मुक्त होईल. वाचिलं जो कोणी त्याच्यापुढे दंडवत घातलं पाहिजे. साधू संत दंडवत घालतात. मला श्रेष्ठ असणारी ज्ञानेश्वरी आहे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. एकतरी ओवी अनुभवावी. अनुभवून पहा तुम्ही, तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. ज्ञानेश्वरी हेच ज्ञानोबराय आहेत. आणि ज्ञानोबरायांची संगती ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून घडू शकते. नाथांचं भागवत जर बारकाईनं पाहिलं, नामदेव महाराजांचे अभंग जर बारकाईनं पाहिले, तुकोबरायांचे अभंग पाहिले, निळोबरायांचे अभंग पाहिले, की त्या माध्यमातून आपल्याला आत्मबोध प्राप्त होऊ शकतो. नाहीच काही तर दृष्टी प्राप्त होईल संतांना प्राप्त करून घेण्याची. हे संत त्यांनी फार दिव्य आहेत महाराज. पण त्यांच्याशिवाय आपलं जीवन त्यांनी पूर्णत्वाला जाणारच नाही. ते सहजासहजी प्राप्त होणार नाही. ज्ञानोबराय काय परत परत प्रगट होत नाहीत महाराज. त्याला फार कालावधी असावा लागतो. नाथ महाराज, तुकोबराय त्यांनी सारखे सारखे प्रगट होत नाहीत असं नाही, होतात ना. पण फार सामान्य जीवाचं पुण्य उदयाला यावं लागेल तेव्हा संत त्यांना चालता बोलता दिसतील. असे कसे दिसतील? असे असणारे महापुरुष सहजासहजी भेटत नाही. त्यांच्याशिवाय परमात्मा प्राप्त व्हायचा नाही. आपण मनुष्य झालो, मनुष्य शरीर प्राप्त झालं.
कशाकरिता प्राप्त झालं? लोकांना दृष्टिकोनच नाही, स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याचा सुद्धा नाही. ते फक्त दुसऱ्याकडे पाहून जगतात. स्वतःचे काही नियम नाहीत, स्वतःचे काही तत्व नाहीत. फक्त चालायचं आणि चालत राहायचं. आणि कशाकरिता चालायचं? दुसरे लोक त्यांनी पाहायचे डोळ्याने आणि ते जसं जगतात तसं जगण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यापेक्षा चांगलं करायचा प्रयत्न करायचा. त्यांनी घर बांधलेलं आहे ना, त्याच्यापेक्षा माझं चांगलं झालं पाहिजे, हाच आट्टा, जन्म त्याच्यात घालवायचा. तो फार श्रीमंत झालेला आहे, त्याला फार पद प्रतिष्ठा वैभव प्राप्त झालेला आहे, मग मला सुद्धा तेच प्राप्त करून घ्यायचं, हा विचार मनात धारण करायचा आणि पळत राहायचं फक्त. आणि पळून पळून त्याला जे मिळालं त्याच्यापेक्षा जरा चांगलं मिळवण्याचा प्रयत्न करायचा. अट्टहास कशा करता? स्वतःचं जीवन पाहून अट्टहास आहे का दुसऱ्याचं जीवन पाहून अट्टहास आहे? आज समाजात हीच रीत चालू आहे. मग सगळे पळत आहेत, कोण शांत आहे? महाराज प्रत्येक जण धावतोच आहे. आणि कशाकरिता धावतोय? काहीतरी मिळवण्याकरिता धावतोय. प्रत्येकाच्या पोटात काहीतरी आशा आहे आणि त्याच्याकरिता तो पळतोय. कशाची आशा आहे? क्वचित बोटावर मोजण्यासारखे लोक असतील की ज्यांना परमात्मा भेटावा अशी आशा आहे, ज्यांना मोक्ष प्राप्त करून घेण्याची आशा आहे. नाही तर तुम्ही गणित करून बघा, तुमच्या डोळ्यासमोर कोण कोण दिसतं ते कशाकरिता पळतात. जाऊ द्या, आपणच आपल्या मनाला विचार करा ना, आपण पण पळतोच आहोत. आपण काय मिळवण्याकरिता पळतो? आपली धावपळ कशा करता आहे? काय आपण मिळवणार आहोत ही धावपळ करून? आणि जरी फार अट्टहास केला आणि धावपळ केली आणि संसारातलं काही मिळवलं, राहील किती दिवस? नाशिवंत प्राप्त करून घेण्याकरिता आपला सगळा अट्टहास आहे. समजतच नाही लोकांना. न समजण्याचं कारण कोणी सांगतच नाही. हे कीर्तन त्यांनी त्याचं माध्यम आहे महाराज सांगण्याचं. आता कीर्तनातही लोक हिंगणांग चिंगणांग सांगतात. काय करायचं त्याला? लोकच तसं ऐकत नाहीत चांगलं. लोकांच्या समोर जर चिंतन मांडायला सुरुवात केली की लोक म्हणतात त्याचं कीर्तन पडलं. बरं तुझ्या अंगावर नाही पडलं, नाही तर हातपाय मोडायचा धंदा घेण्या देण्याचा कशाला गेलता? अंगावरच पडलं कीर्तन, म्हणे कीर्तनच पडलं. चांगलं सांगायला लागलं पडलं म्हणतात लोक. आणि ज्या कीर्तनात जास्त विनोद होतात, विनोदाची कथा गोड वाटे. देवाचे चरित्र नावडे सर्वथा आणि विनोदाची कथा गोड वाटे. त्याला विनोद जर कीर्तना सांगली, मनोरंजन त्याच्यात होतं. अरे हे ते साधन नाही. इथं नाचू कीर्तनाचे रंगीन, ज्ञानदीप लावू जगे. हे कीर्तन कशा करताय? हे ज्ञान जीवनामध्ये प्राप्त करून घेण्याकरिता गरज याची. हे माध्यम आहे हे कळण्याचं. या माध्यमातून ते समजून घेतलं पाहिजे. तिथपर्यंत जाण्याकरिता अट्टहास केला पाहिजे. मला देव मिळवण्याकरिता मी जन्माला आलेलो आहे, मोक्ष मिळवण्याकरिता जन्माला आलेलो आहे, जीवपणा घालवण्याकरिता मिळालेलो आहे, मला हा जन्म प्राप्त झालेला आहे. सगळी प्रमाणं बघा तुम्ही. सगळ्या प्रमाणांमध्ये असंच सांगितलं ते म्हणजे मनुष्य शरीर कशाला दिलं? भजन करण्याकरिता. देवे दिला देह भजना गोमटा. इंद्रिय कशा करता दिले? अख्ख प्रमाणच दिली इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन. जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. नारायणाच्या प्राप्तीकरिता, जीवपणा घालवण्याकरिता, भवरोग घालवण्याकरिता माणसाचं शरीर आणि इंद्रिय मिळालेले आहेत. किती लोकांना माहिती आहे? किती लोक असा विचार करतात की आपल्याला डोळे मिळाले देव पाहण्याकरिता, कान मिळाले देवाचं ऐकण्याकरिता, तोंड मिळालं भजन करण्याकरिता, हात मिळाले भगवंताचं भजन पूजन करून दान धर्म करण्याकरिता, त्यानंच पवित्र आहेत हात. हस्तो पवित्रो यदि दान पुण्य, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा. पाय दिले तीर्थयात्रा करण्याकरिता दिले, भगवंताच्या भजनात नाचण्याकरिता दिले. म्हणून हे सगळे याच्याकरिता मिळाले. किती लोक असा विचार करतात? लोक असा विचारच करत नाहीत, त्याच्यामुळे ते जागेवरच आहेत. त्याच्यामुळे देव नाही प्राप्त होत, धर्म नाही प्राप्त होत, मोक्ष नाही प्राप्त होत. मोक्ष प्राप्त करून घेण्याकरिता पोटात वादळ तयार व्हावं लागतं. लक्षात ठेवा. जीवपणा घालवण्याकरिता पोटात कसमस निर्माण व्हावी लागते. कधी जाईल जीवपणा? माझा उद्धार होईल का? काही मी उद्धार पावेन? प्रश्नचिन्ह आहे. काय हे कृपा करील नारायण? खरंच नारायणाची माझ्यावर कृपा होईल का? ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे. काही हे बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल. हे बिरड फिटेल का? तो स्वामी मला कधी भेटेल का? अशी भावना अंतकरणात निर्माण होते का? विचारा ना स्वतःच्या मनाला. मी माझ्या मनाला विचारतोय, मी विचारपूर्वक बोलतोय, खरंच विचारतोय. काय उपयोग आहे याच्यात अट्टहास करून? मी फार बुवा झालो आणि बाबा झालो, लोक मला फार मानायला लागले, पाया पडायला लागले, फार डोक्यावर घेऊन नाचायला लागले. म्हणजे काय काळ मला परत फिरवता येईल काय? म्हणजे काय यम त्यागणी महाराज बाजूला जाईन का? म्हणलं फार कीर्तन करून आला, लोक तुला फार मानत होते, फार मोठा बुवा झाला तू, आता तुला नेणं कॅन्सल, असं यम म्हणाल का महाराज? यम दोन टोले घालून होल पुढे कीर्तनकार होणे तर काय चाल, असं म्हणाल ना महाराज यम. म्हणून त्या यमावर मात करण्याकरिता साधन केलं पाहिजे. काळावर मात करण्याकरिता साधन. जेणे नाही जन्म यमाची यातना, ऐसिया साधना करा काही. ज्यांना जन्म प्राप्त होणार नाही, यमाची यातना प्राप्त होणार नाही, असं काहीतरी करा. हरी कळवळून म्हणतात, ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश ज्या. असं काही का करत नाहीत तुम्ही ज्याचा पुढे नाश होणार नाही?
विश्वंभरा शरणागत भूत जात वंदने. आपण जे कमवण्याचा प्रयत्न करतो, आपण जे प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतो, बारकाईनं विचार करा हे राहील किती दिवस. मग ते जर जाणारच असेल तर मग कशा करता अट्टहास करता. करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहावसी. हा भव आहे, याच्यात त्याने पूर चाललेला आहे, त्या पुरात वाहून जाशील ना, कशा करता करतोस अट्टहास. परमार्थ संसारातले लोक करतील याच्यात काय कौतुक आहे, ते सांसारिकच आहेत. त्यांच्या कपाळावर शिक्काच मारलं हे सांसारिक आहेत. ते बायका पोरामध्ये गुंतलेले आहेत, त्याच्यात मस्त झालेले आहेत, त्यांना ते चिंब झालेले आहेत. त्यांना बायकोशिवाय दुसरं काही सुचत नाही, त्यांना पोरांशिवाय दुसरं काही सुचत नाही, त्यांना घराशिवाय प्रपंचशिवाय भाऊबंधांशिवाय सोयऱ्यांशिवाय दुसरं काही डोक्यात नाही. त्या लोकांच्या मध्ये आपलं स्टेटस तयार झालं पाहिजे, त्या लोकांच्या मध्ये मी चमकलो पाहिजे, त्याच्यात त्यांनी महाराज सगळ्या लोकांनी मला मानलं पाहिजे, मान सन्मान प्राप्त झालं पाहिजे. कुठं? संसारात. त्यांची काय चूक आहे, त्यांची नजरच तेवढी, त्यांची दृष्टी सरड्याची धाव कुंपणापर्यंत, त्याला त्याच्या पुढचं दिसतच नाही. मग हे संसारात त्यांनी अडकलेले, शेंबडात अडकलेल्या माशीसारखे फडफड फडफड करतात, त्याच्यातच चालू आहे. त्यांना खातो कोण? त्यांना फार तर फार 2-4 गावं ओळखत असतील, एखादा तालुका ओळखत असेल, दुसऱ्या जिल्ह्यातल्या काही गावांमध्ये संपर्क असला तर तिथले 4-2 लोक ओळखीत असतील. खाईल कोण हा महत्वाचा विषय. आम्ही बुवा होऊन हिंडत राहतो, आम्हाला कोण विचारतो. ठराविक लोक त्यांनी, आमचे सुद्धा ठराविक क्षेत्र आहेत, तिथलेच लोक आमचा उदो करतात. कोण खातो जास्त, तेवढेच आहेत, त्यातली त्यातच फिरायचं. आमच्याकडे म्हण आहे नगरला, एवढं तळण त्याच्यात नंदी बैल खेळ. आपलं तळच एवढं आहे. थोडी बाउंड्री क्रॉस करून गेल्यानंतर मग विचारायचा प्रश्न कोण तुम्हाला विचारतो. गेलो आम्ही नर्मदा परिक्रमा करायला, आणि परिक्रमेला गेल्यानंतर त्यांनी चालायला लागलो. ओंकारेश्वरमधून संकल्प घेतला आणि चालायला लागलो. आमच्यावर टोळीच होती आमची, सगळे बाकीचे सगळे मंडळी होते. त्यांच्यातलं काही लोकांना फार हारिक, हे आपले महाराज आहेत. मग आता इकडं त्यांनी पाहिलं की लोक महाराजाच्या आरत्या वाळतात. मग त्यांना वाटायला लागलं त्या लोकांना सुद्धा कळायला पाहिजे की हे महाराज आहेत ना, मग त्यांनी पण आरत्या वाळव. मग ते त्यांना पुढे जाऊन सांगायचे महाराज आहेत, आमचे मोठे महाराज. हिंदीत आता त्याला मराठीत समजत नव्हती तर लोकांना, आमचे महाराज आहेत. ते ऐकून नाही की सारखं करायचे महाराज. त्यांना काय घेणं आहे महाराज आहे का कोण आहे तुमचा. त्यांच्या दृष्टीनं तुम्ही फक्त परिक्रमावासी, तुमचा परिचय काय परिक्रमावासी, याच्यापेक्षा वेगळा परिचय नाही. मग तुम्हाला ट्रीटमेंट कशी. नाही तर इथं जर आता समजा महाराज आला आणि बाकीचे 10-5 लोक आले, महाराजाला बसायला उंच आसन असतं, त्याला खायला जरा चमचमीत असते, त्याच्यानंतर चौरंग असतो, त्याच्यावर त्याचं ताट ठेवलेलं असते, त्याला रांगोळ्या काढतात, त्याला पायघड्या घालतात, त्याच्या आरत्या वळतात. स्वतंत्र ट्रीटमेंट आहे ना महाराजाची. तिथं गेल्यावर तसलं काही नव्हतं महाराज. हे बस गपचिप, शहाणपणा करू नको, इथं बसायचं आणि इथंच खायचं. कोण विचारतो महाराज किती अंतर आहे, 500-600 किलोमीटरचं अंतर आहे, कोण कोणाला विचारायला लागला. इथून कोल्हापूरच्या पुढे गेलं की कर्नाटकाची त्यांनी बाउंड्री लागते, आणि त्या कर्नाटकाच्या बाउंड्रीत फक्त प्रवेश करून जा. त्यांना मराठी तर नाहीच समजत बरं का, त्यांना हिंदी सुद्धा समजत नाही. ती गुडगुड 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 करतात महाराज, काहीच समजणार. त्यांच्या समोर जाऊन सांगायचं मी फार मोठा महाराज आहे. त्यांना म्हणायचं मी फार मोठा महाराज आहे, मी फार कीर्तन करतो आणि कथा सांगतो. ते माझ्या तोंडाकडे पाहत बसतील. सरळ मुद्दा आहे महाराज. मी हा विचार केला पाहिजे. तुला विचारतो कोण. तुला बोलता येते गुळमट, थोडेफार लोक त्यांनी विचारतात. लोकांनी विचारल्याने काय फायदा होईल. तुम्ही मला विचारले नाही, तुम्ही मला बुवा म्हणले नाही, बाबा म्हणले नाही, पाया पडले नाही, पाय घडा घातले नाही, आरती ओळले नाही, माझा काय फायदा होईल. काय फायदा आहे. उलट माझं पुण्य कमी होईल, उलट माझं पुण्य कमी होईल. तुम्ही पाया पडता की नाही. पाया पडत असताना पायाला हात लावला की त्या ज्याच्या पाया पडतात त्याची ऊर्जा आपल्यामध्ये प्रवाहित होते. ती ऊर्जा प्रवाहित करण्याकरिताच पाया पडावं लागतं. म्हणून मी बुवा झालो, तुम्ही माझ्या पाया पडायला लागले, डोकं टेकवायला लागले, म्हणजे मी जमा केलेली ऊर्जा तुम्ही वाटून घ्यायला लागले. म्हणजे मी जायच्या टायमाला मोकळाच जाणार आहे. म्हणजे परमार्थाची ऊर्जा सुद्धा बरोबर नेता यायची नाही. कशा करता अट्टहास करतो. काय तुला याच्यातून मिळवायचं. तुम्ही ऐका बरं सर्वांनी, मी सुज्ञपणानं सांगतोय, लक्षपूर्वक ऐका. मग मला जर काहीच मिळवता येणार नाही आणि मला जर काही बरोबर पण नेता येणार नाही, मी हातपाय का खोडतोय. मग मी असा विचार केला पाहिजे की मला काहीतरी नेता आलं पाहिजे. काय नेता येईल माझ्या बरोबर मला. स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घ्या. त्या ज्ञानानं त्यांनी मुक्त व्हाल. जायचा धंदाच बंद होऊन जाईल. मग कुठं जायचं नाही यायचं नाही हा प्रश्न त्यांनी संपूनच जाईल. जाण्या येण्याचा नाही जात कोठे येतं फिरून, काहीच मी नव्हे कोणी गावीचा, एकला ठाईचा ठाई एक नाही जात कोठे येतं फिरून, अशी अवस्थाच तयार होईल. जाण्या येण्याची परंपरा संपून टाकता येते. तैसे येण्याची शरीरे
शरीरा येणे सरे किंबहुना यर झारे चिरापडे. याच शरीराच्या माध्यमातून शरीराला येणं जाणं बंद करता येतं, पण सुज्ञपणानं विचार केला तर जाताना काय बरोबर नेता येतं असा जर विचार करायचा असेल तर मग मुक्त जर झाले नाही तर पुण्य बरोबर नेता येऊ शकतं. तुमचं कर्म तुमच्या बरोबर जातं. धनानि भूमो पशवस्य गोष्टे भार्याग्रहद्वार मित्र स्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती जीव एकहा. धन भूमीत राहतं, पशु गोठ्यात राहतात, पत्नी घराच्या दारापर्यंत राहते, मित्र स्मशानापर्यंत येतात, हे शरीर चितेपर्यंत येतं बरोबर. आणि ते एकदा जळालं की मग पुढे एकट्याला जावं लागतं. मग जाताना कर्म बरोबर जातं. नाही मुक्त होता आलं आधी प्रयत्न मुक्त होण्याकरिता करा. नाही जर मुक्त होता आलं तर निदान पुण्य तरी प्राप्त करून घ्या की जेणेकरून त्यांनी परत तुम्हाला ते उपयोगाला येईल. हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी आपल्याला प्रवास करायचा आहे. फार थोड्या काळातला प्रवास आहे, बुडबुड्यासारखाच आहे. जळी बुडबुडा जसं पाहता पाहता त्यांनी दिसेनासा होतो तसं आपलं आयुष्य सुद्धा झपाट्यानं पुढं सरकतं महाराज. मग काकांच्या घरात बसलेलं स्वप्नील म्हणला, इथं 14 वर्षापासून सप्ताह चालू आहे की नाही. तो म्हणला पहिला तिथं तमाशा होत होता, मला आठवतं म्हणला. तो काय म्हणला, पहिला त्या जागेवर तमाशा होत होता. किती क्रांती झाली ना आता, 14 वर्षापासून सप्ताह व्हायला लागला. पण तो त्या असा सांगत होता जणू काही त्यानं आत्ता पाहिलेलं आहे. त्याचं वय तरी किती छटाक आहे आताशी. आणि तो त्यांनी म्हणतो आता मी पाहिलं म्हणे तमाशा तिथं होत होता. म्हणजे किती झपाट्यानं काळ पुढं सरकला. 14 वर्ष किती झपाट्यानं गेले. तुम्हाला तरी कळालं का हा सप्ताह 14 वर्षापासून चालू आहे, किती वेगात पुढं सरकला महाराज. एक तप होऊन गेलं आणि त्याच्यावर 2 वर्ष परत त्यांनी झाले. किती झपाट्यानं काळ सरकतो आहे. हा काळ त्यांनी महाराज आपल्याला घेऊन जाणार आहे. त्याची निर्धारित त्यांनी वेळ आली की तो घेऊन जाणार आहे. सावधान. मग काय केलं पाहिजे, हा काळ उचलून न्यायच्या आधी आणि विवेक धारण केलं पाहिजे. तो विवेक कसा धारण कराल, कोण तुम्हाला विवेक प्राप्त करून देईल, कोणाजवळ हा विवेक मिळतो, कोणत्या बाजारात मिळतो की विवेक धारण करा काळ यायच्या आधी सावध व्हा. कोण देणार आहे विवेक, कोणाजवळ आहे विवेक माहिती आहे तुम्हाला? मी सांगू? ते म्हणतात संत तेथे विवेका असण्याची की जे. हा विवेक फक्त संतांच्याच जवळ आहे, तेच निर्वाळा करून देतील. निरक्षीर विवेक. हे त्यांनी महाराज विवेकाचं लक्षण फक्त संतांकडेच आहे. ते संत जर जीवनामध्ये आले तर समजून सांगतील, फार प्रेमानं जवळ घेतील आणि जवळ घेऊन त्यांनी महाराज उपदेश करतील. कशाला संसाराच्या बंधनात अडकलास, याच्यातून बाजूला होते म्हणतील. झडझडू आणि वहिला निघ ये भक्तीचे वाटे लाग, ज्या पावसी अव्यंग निज धाम माझे. तेच उपदेश करणार आहेत. ते त्यांच्या दृष्टीमध्ये अमृत असतं महाराज, अमृत आहे. ते अमृत दृष्टीने पाहतात. ज्ञानोबराय म्हणतात, हे असो हा दिठिवा जयावरी झळके, का पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परितुके महेशेस. हे असो म्हणले. त्यांची फक्त दृष्टी जरी दिठिवा म्हणजे दृष्टी, ही दृष्टी ज्यांच्यावर पडते संतांची, तो सामान्य जीव असला तरी शंकराच्या तुलनेचं होतो. त्यांच्या दृष्टीचं सामर्थ्य आहे महाराज. त्यांचा हस्त जर त्यांनी मस्तकाला लागला, हात रूपी त्यांनी कमळासारखा हात जर त्यांनी मस्तकावर ठेवला तर तो त्यांनी उद्धरून जाऊ शकतो. एवढं सामर्थ्य त्यांचे. का पद्म करू माथा पारुखे, तो जीवाचे परितुके महेशेसे. संतांचं सामर्थ्य आहे महाराज. ते काय करू शकत नाहीत, ते बरंच काय करू शकतात. आपण त्यांनी सजीवांवर सत्ता गाजवतो. आपल्या घरातले लोक त्यांनी महाराज आपण दापात ठेवण्याचा प्रयत्न करतो, राहतात सुद्धा. गाई गुरं आपण बांधून टाकतो आणि त्यांच्यावर आपली सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करतो. हे असे आहेत संत. ते सजीवावर नाही, निर्जीवावर सुद्धा सत्ता गाजवतात. सामर्थ्य शक्ती मला तुमचे संतांची तुम्हाला सांगायचे. चांगदेव महाराज वाघावर बसून आले. सापाचा त्यांनी चाबूक केला आणि वाघावर बसून प्रवास करीत आले आणि भिंतीवर बसले होते भावंड. सहज त्यांनी विचार मनात आला. मुक्ताई म्हणत होती अशीच भिंत आकाशात उडत जावी. दात घासता घासता सकाळच्या कोवळ्या उन्हात त्यांनी विचार चालला होता आणि योगायोगानं त्यांनी महाराज चांगदेव महाराज आले आणि ते वाघावर बसून आले, हातात त्यांनी सापाचा चाबूक घेऊन आले. असं सगळं कळाल्यानंतर त्यांनी पुन्हा तोच मुद्दा उपस्थित झाला. ही मुक्ता म्हणत होती अशीच भिंत आकाशात उडत जावी. आपण त्यांना भेटायला जायचं, मग भिंतीवर बसून गेलं तर काय हरकत आहे. ज्ञानोबरायांच्या समोर प्रस्ताव त्यांनी मांडला गेला आणि ज्ञानोबरायांच्या फक्त मनात आलं भिंत चालावी. आणि ज्ञानोबरायांची भिंत चालली महाराज. भिंत जड आहे का चेतन आहे? अरे चेतनावर अधिकार प्राप्त करून घेण्याच्यात काय कौतुक आहे. जडावर अधिकार आहे. विशेष असणारी गोष्ट आहे महाराज. जडावर असणारा अधिकार. भिंत सुद्धा चालली
आता दसकटे नाही म्हणतात, त्याला आम्ही काय करावं? ते नाहीच म्हणतात महाराज. त्यांना ते आता त्यांच्या पोटात दुखायला लागलं, त्याचा त्रास होतो त्यांचा. आणि आम्हाला ते सहन होत नाही, मग आम्ही असंच बोलत राहतो. आणि बोललं पण पाहिजे, कोणी बोलायचं? मग हा महत्त्वाचा विचार आहे. सगळे छान छान बोलायचं आणि ह्या करून घरी जायचं आणि त्यांच्याविषयी या मुद्द्यावर कोणी बोलायचं? मग मी काय भांडणं लावायला थोडाच आलो, पण तुम्हाला जागं करायला आलो. तुमच्या समोर एखादा दिसला की त्याचं लगेच मोड खोडायचं, नाही तर झाड होत असतं. लगेच मोड खोडून टाकायचं, गप म्हणायचं तुला काय, आम्ही आमचं पाहून घेऊ. ज्ञानोबारांनी भिंत चालवली का, रेड्या बोलवला का, काय केलं? मध्ये त्यांनी महाराज निघाले होते ते शहाणे. ते म्हणले रेडे आडनावाचे लोक होते आणि रेडे आडनावाच्या लोकांच्या मुखातून वेद बोलून घेतला. निळोबारांनी खोडूनच टाकलं. ते म्हणले म्हैशी पुत्रामुखे बोलवणे श्रुती. आता रेड्याचा काय संबंध आला? म्हशीचा मुलगा, म्हणजे आपोआपच त्यांनी रेडा झाला. रेड्याच्या मुखातून वेद, रेड्यामुखे वेद बोलविला. गर्भद्विजांचा हरविला, चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती. त्यांचं सामर्थ्य सांगतोय, संतांचं सामर्थ्य सांगतो, हे लौकिकातलं सांगतो. लौकिक सामर्थ्य आहे महाराज हे. ते त्यांनी अशा पद्धतीनं जीवाचं कल्याण पण करू शकतात. 3 प्रकारचा लाभ संतांच्या माध्यमातून होतो. एक लौकिकाचा लाभ आहे, एक अलौकिक लाभ आहे, एक पारलौकिक असणारा लाभ आहे. एक राजकुमार रस्त्यानं चालला होता, साधू संत त्यांनी वनात तीर्थयात्रा करण्याकरिता चालले होते आणि त्याच्या अंगावर राजकुमारांचे कपडे होते, पण मुलगी होती. मोठी लांबलचक कथा आहे, मला सांगायची नाही. मुलगी होती आणि तिचं लग्न एका मुलीबरोबर करायचं होतं. आता कसं काय होईल? मग तिला असं वाटलं की आता आपल्या बापाला हे माहीत नाही, राजाला सगळ्या मुलीच होतं त्या. तो रागावला होता. तो म्हणला आता जर राणीला परत मुलगी झाली तर जी निरोप घेऊन दाशी येईल ना, तिचं मुंडकं उडून पहिलं, नंतर राणी मारून टाकीन आणि झालेली मुलगी मारून टाकीन. 3 मरणार होते आणि खरंच मुलगीच झाली. आता काय करायचं? मग विचार केला, म्हणे आता मुलगी झाली, 3 मरण्यापेक्षा काहीतरी उपाय केला पाहिजे. मग खोटं सांगितलं, मुलगा झाला. राजा बघण्याकरिता, हो म्हणे ब्राह्मणानं सांगितले ज्योतिष पाहून, तुम्ही मुलाचं तोंड पाहायचं नाही लगेच, जर पाहिलं तर त्याला काहीतरी अमुक होईल. राजानं जीव धरून ठेवला दाबून. मुलगा त्यांनी मग कधी पाहायचं? म्हणे 16 वर्षाचं झाल्यावर पाहायचं. आणि मग त्यांनी महाराज ती मुलगीच झाली होती, त्या मुलीला मुलासारखं वाढवलं आणि खरंच 16-17 वर्षाचं वय झालं. म्हणे आता मुलाचं तोंड पाहायचं. मुलगा म्हणूनच पाहिली मुलगी आणि लग्न करायचं म्हणले आता मुलाचं. आणि मग त्या मुलाचं लग्न ठरवलं, त्या मुलीचं लग्न ठरवलं एका मुलीबरोबर. त्या मुलीला वाटलं आता काय केलं पाहिजे. तिनं रात्रीतून पलायन केलं महाराज, घोड्यावर बसली निघून गेली. काहीतरी करावं जीवाचं असं वाटायला लागलं. समोरून ज्ञानोबराय आधी करून भावंड आले. दर्शन तरी घ्यावं म्हणून खाली वाकले, ज्ञानोबरायांच्या चरणावर मस्तक ठेवलं. ज्ञानोबराय म्हणले उठ राजकुमार. मग तर रडायलाच लागली मोठ्यानं. म्हणे का रडतोस राजकुमार? म्हणले महाराज मी राजकुमार नाही, राजकुमारी आहे. मग ज्ञानोबराय म्हणले त्यांनी महाराज जरा बघ तरी तू खरंच स्वतःला राजकुमारी त्यांनी म्हणतोयस, पण कोण आहेस? मग कळालं महाराज, जेही निमिष मात्र देह पालटिला, स्त्रियेचा तो केला पुरुषोभा. संतांचं सामर्थ्य आहे महाराज, हा महत्वाचा विचार आहे. हे सामर्थ्य सांगतोय मी तुम्हाला. अरे हाड उघडून दिलं. एक ब्राह्मण स्त्री होते, पंढरपुरात चांगदेव महाराज गेले, श्री संत चांगदेव महाराज. आणि तिथं ब्राह्मण स्त्री होती, तिचा पती मरण पावला होता. तिला एक मुलगा होता, मुलाचं लग्न करून दिलं, मुलगा मरण पावला. आणि पुढे आता वंश त्यांनी वाढत नाही, मग काय करायचं? ती चांगदेव महाराजांना शरण आली. ते म्हणले त्याच्या आस्ती आहेत का मुलाच्या ठेवलेल्या तुझ्या? म्हणे आहेत. म्हणे घेऊन ये. त्या आस्ती आणल्या, त्या उगाळल्या आणि उगाळून त्यांनी महाराज त्याच्या बायकोला अशा पद्धतीनं, मग त्या सुनेला त्या ब्राह्मणींबाईच्या त्यांनी महाराज प्यायला दिलं त्या आस्ती. आता असं सांगितल्यावर लोक माझ्यावर केस करतील. ते म्हणते बघा हा काही सांगायला लागला. आता मी चरित्रातलं सांगतोय, माझा काय दोष आहे त्याच्यात? मी चरित्र वाचलेलं आहे महाराज. म्हणून मी तुमच्या समोरचे कोणी जर आलाच मला म्हणाल तर चल बाबा तुला पोथी दाखवतो, याच्यापेक्षा काय सांगेन? जे माझ्या पोथीत आहे मी तुला दाखवतो, मान्य करा नाही तर नका करू. म्हणून त्यांनी महाराज तिला ती प्यायला दिलं आणि खरंच मुलगा झाला. प्रसाद मात्रेची केवळ जन्मला भात लवंड्या, त्याचं नाव ठेवलं भात लवंड्या. त्याच्याकरिता मोठं असं त्यांनी बारसं केलं आणि तो जरा मोठा झाला थोडासा. आणि त्या पंक्तीत त्यांनी रांगायला लागला तर त्याच्या पायानं त्यांनी भात लवंडला. मग त्याचं नाव सगळे म्हणले भात लवंड्या, त्याचं नाव भात लवंड्या ठेवलं. चांगदेव महाराजांनी एवढं सामर्थ्य आहे त्यांचं की ते त्यांनी महाराज प्रसाद मात्रेशी विद्वेषी बाळ, जन्मला केवळ भात लवंड्या, संतांचं सामर्थ्य सांगायचं. त्यांच्या हातचा नैवेद्य प्रत्यक्ष मूर्ती त्यांनी खाते. नो ह्या सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. हे सामान्य नाही महाराज, या सगळ्या गोष्टी विशेष आहेत. लौकिकातला भाग प्राप्त करून देऊ शकतात, अलौकिक प्राप्त करून देऊ शकतात. काय अलौकिक आहे ते त्यांनी महाराज जीवपणा घालू शकतात. जीवपणा त्यांच्याशिवाय जायचं नाही महाराज. ते आत्मबोध प्राप्त करून देतात. मी कोण आहे याचं ज्ञान फक्त संतच करून देऊ शकतात. कारण आहे ठाऊक कसा भागी या संता, नाही दुजा अनेक मागुता गा.
दुसरा कोणीच ते सांगणारा नाही. फक्त संत तुम्हाला आत्मबोध प्राप्त करून देऊ शकतात, दुसरं कोणीच नाही देणार. तेच संत तुम्ही आत्मा आहे असं त्यांनी तुम्हाला सांगतील आणि त्याच्यापेक्षा विशेष असणारा बोध त्यांनी देतील. अरे तू आत्माच परमात्मा स्वरूप आहेस, देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. अमर हा खरे की पहा खोटे हे, न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. म्हणून त्यांनी तुमचं अमरत्व जर तुम्हाला कोण सांगत असेल तर संत सांगतात. ही त्यांनी अलौकिक असणारी कृपा आहे. म्हणजे ही लौकिकातली कृपा नाही, ही अलौकिक कृपा आहे. त्यांनी नुसता मस्तकावर हात जरी ठेवला तरी ते त्यांच्यासारखं करू शकतात. फक्त दृष्टीनं पाहिलं तरी त्यांच्यासारखं करतात. कृपा कटाक्ष निहाळले आपल्या पदी बैसविले, बाप रखुमादेवी विठ्ठले भक्ता दिले वरदान. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संतांचा महिमा झाली बोलायची सीमा. संतांचा महिमा अशा प्रकारचा आहे. मोक्ष प्राप्त करून देऊ शकतात. ते मोक्षाची सोडी बांधी करी ही त्यांची अवस्था आहे. म्हणून अलौकिक प्राप्त करून देतात. पारलौकिक जे त्यांनी सामान्य माणसाच्या बुद्धीच्या कक्षेच्या पलीकडचं आहे काय प्राप्त करून देतात, ते प्रत्यक्ष परमात्म्याचं दर्शन प्राप्त करून देऊ शकतात. तुम्हाला जर परमात्मा पाहिजे असला ना, त्याचं सगुण दर्शन जर प्राप्त करून घ्यायचं असेल, नुसतं ब्रह्मज्ञान प्राप्त झालं म्हणजे त्यांनी भगवंताचं सगुण दर्शन व्हायचं नाही महाराज. ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर जन्म मरणाची परंपरा संपेल. मोक्ष प्राप्त करून घेतला म्हणजे जन्म मरणाला यायचं आवागमन त्यांनी संपून जाईल. म्हणजे परमात्मा त्यांनी सगुण रूपात भेटेल असा त्याचा अर्थ लावायचा नाही. ब्रह्मज्ञानी कितीतरी आहेत जगामध्ये, कोरडेच आहेत सगळे. कोरडे म्हणजे आडनावाचे नाहीत. ते त्यांनी महाराज बोध संपन्न झाले तिथपर्यंत ठीक आहे, पण प्रेम त्यांच्याकडे नाही म्हणून कोरडे आहेत. हा महत्वाचा विचार आहे. आणि ते भगवंताचं विलक्षण असणारं प्रेम जर प्राप्त करून देणारे कोण असतील तर ते संत आहेत महाराज. मग संतांच्या माध्यमातून भगवंताचं प्रेम प्राप्त होईल आणि त्या प्रेमानं त्यांनी महाराज भगवंताच्या भेटीची आस लागून संत कृपा करतील. मग त्यांचेनी गोपाळ कृपा करी, त्यांच्यामुळं गोपाळ त्यांनी कृपा करेल. लाभे लाभ हदुनावला जीव झाला दर्शने, बरवे देशावर झालो. बरं झालं तुकोबार आहे म्हणले देशावर झालो, म्हणजे त्याने या देशातून त्या देशात गेलो. हा देश म्हणजे प्रपंचाचा देश आणि या प्रपंचाच्या देशातून त्यांनी परमार्थ देशामध्ये आलो. बरवे देशावर झालो. काय बोले बोलावे, काय प्राप्त झालं शब्दाने कसं सांगू. म्हणे काय झालं, लाभे लाभ दुनावला, लाभ झाला. कशाचा लाभ झाला, परमार्थ करण्याच्या प्रवृत्तीनं निघालो म्हणून भगवंतानं कृपा केली, संत भेटले, हा लाभ झाला. आणि संतांच्या भेटीनं दुसरा लाभ झाला. काय लाभ झाला, परमात्माच प्रत्यक्ष प्रगट झाला. हे संतांच्या भेटीचं फळ आहे महाराज. हा लाभ झाला, आधी संतांच्या भेटीचा लाभ आहे. आणि त्याच्यात पुन्हा त्यांनी महाराज संतांच्यामुळे परमात्मा प्राप्त झाला, हा दुसरा लाभ आहे. संतांच्या भेटीनं काय होतं असा प्रश्न आहे. नारदांनी विचारलं त्यांनी महाराज भगवंताला, म्हणे देवा संतांच्या दर्शनाचं फल काय आहे, संतांच्या भेटीचं फल काय आहे. ते म्हणले मला कशाला विचारतो, तू प्रत्यक्षच बघ जाऊन. म्हणे काय पाहायचं म्हणून, म्हणे जा मृत्यूलोकात जा. तिथे एक त्यांनी आत्ताच पक्षी अंड्यातून बाहेर आलेला आहे, त्या पक्षाला विचार संतांच्या भेटीचं काय फल असतं. गेले, ते पोपटाचं पिल्लू त्यांनी प्रगट झालं होतं आणि त्याला विचारलं फार प्रेमानं, म्हणले संतांच्या भेटीचं काय फल आहे. त्यानं नारदाकडे पाहिलं आणि त्या पिलानं मान टाकली, मरून गेलं महाराज. ते काही सांगितलं नाही, गेलं मरून लगेच. परत गेले म्हणे ती पिल्लू मरून गेलं. म्हणे असं कर, म्हणे एक वासरू झालंय गाईला, त्या वासराला जाऊन विचार संतांच्या भेटीचं काय फळ आहे. वासराला विचारायला गेले, त्याला विचारलं संतांच्या भेटीचं काय फल आहे रे. त्या वासरानं नारदांकडे पाहिलं, त्यांनी मान टाकली, मरून गेलं महाराज वासरू सुद्धा. बाप्पा परत गेले, म्हणे देवा ते मरून गेलं. म्हणे असं कर, आता राजाला मुलगा झालेला आहे, जा त्या मुलाकडून त्याला विचार संतांच्या भेटीचं काय फल आहे. नारद म्हणले देवा ते पाखरू मरून गेलं, काय पेपरात बातमी आली नाही. वासरू मरून गेलं, कोणाचं काही बोभाटा नाही. राजाचा मुलगा जर मेला तर मला सोडतील का ते सगळे. तू तिथं तू जात खरं नारदा, जा म्हणल्यानंतर नारदजी महाराज गेले. आणि गेल्यानंतर त्यांनी महाराज त्या बाळाला विचारलं, पाळण्यातल्या बाळा संतांच्या भेटीचं काय महात्म्य आहे रे. तो म्हणला तुम्ही नारदजी आहात ना. म्हणे हो, माझी अशी विनंती आहे तुम्ही थोडं भजन करा, मग मी तुम्हाला संतांच्या भेटीचं महात्म्य सांगतो. नारदजी महाराज भजन करायला लागले, नारायण नारायण श्रीमन नारायण 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 भजन करायला लागले. त्या भजनाचा परिणाम असा झाला की जगन्नियंता परमात्मा नारदांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाला, देवच प्रगट झाला. ते बाळ हसून नारदांना म्हणायला लागलं, नारदा तुम्हाला विचारलं होतं ना संतांच्या भेटीचं काय फल आहे. संतांच्या भेटीचं फल आहे परमात्म्याची प्राप्ती. तुम्ही आलात, तुमचं दर्शन झालं, आतापासून नाही चाललं हे, मीच होतो तो पक्षी. तुम्ही आले, मला विचारलं, तुमचं दर्शन झालं, पक्ष्याचं शरीर सुटलं.
परत वासराचं शरीर मिळालं, तुम्ही आले, वासराचा देह त्यांनी पडला, माणसाचा जन्म मिळाला, राजाचा मुलगा झालो, परत तुमचं दर्शन झालं. आणि तुमच्या दर्शनाचा काय परिणाम झाला? प्रत्यक्ष परमात्मा उभा राहिला, चतुर्भुज बघा. संतांच्या दर्शनाचं फल आहे परमात्म्याची प्राप्ती. म्हणजे संत तुम्हाला त्यांनी कामधेनूसारखे आहेत महाराज. संत तुम्हाला लौकिक प्राप्त करून देऊ शकतात. संत ब्रह्मज्ञानानं तुम्हाला मुक्त करून अलौकिक प्राप्त करून देऊ शकतात. संत प्रत्यक्ष परमात्म्याचं दर्शन प्राप्त करून देऊ शकतात, पारलौकिक प्राप्त करून देऊ शकतात. असं सामर्थ्य संतांचं आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये संत कामधेनूसारखे आहेत, आपल्या जीवनामध्ये संत चिंतामणीसारखे आहेत, आपल्या जीवनामध्ये संत कल्पवृक्षासारखे आहेत. नाही, हे सगळे त्यांच्या समोर फिकेच आहेत महाराज. कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी, आवडीची धनी पुरविती, हे सगळं आवडतं त्यांनी पुरवतात. पण त्या संतांचं देणं त्याच्यापेक्षा श्रेष्ठ. या संतांचे हे देणे, कल्पतरुहुनी दुने, परिसागाद देणे, चिंतामणी ठेंगणा, मग हे सगळे कमी पडतात संतांच्या समोर. एवढं सामर्थ्य संतांचं आहे. मग ते संत त्यांनी महाराज तुमचा लौकिकही सुधारू शकतात, ती तुम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त करून मुक्त सुद्धा करून टाकू शकतात. आणि ते ज्ञानोत्तर भक्तीच्या माध्यमातून भगवंताचं दर्शनही प्राप्त करून देऊ शकतात. असे समर्थ जर कोण असतील तर फक्त संतच आहेत महाराज. मग त्या संतांची संगती आपल्याला झाली पाहिजे. एवढं जर देणारे आहेत, त्यांना जर त्यांनी प्राप्त करून घेतलं, जगातलं काहीच प्राप्त करायचं शिल्लक राहणार नाही. हे फक्त तेच देऊ शकतात. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम मनविता त्यांचा दास पुढे आ सौरेना. हे फक्त संतांच्याच जवळ आहे. त्यांचं दास्यत्व आपण स्वीकारलं पाहिजे. पुढे कोणती आशाच राहणार नाही. का बरं? कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. कल्प जातील पण त्यांची कृपा संपायची नाही, असं त्यांचं दान आहे, असं त्यांचं सामर्थ्य आहे, असं त्यांचं वैभव आहे. असे संत आपल्याला भेटले पाहिजेत. काही करून त्यांनी संत भेटले पाहिजे. कोणाला असं वाटेल, ज्याला ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त करून घ्यायची इच्छा आहे त्याला वाटेल, ज्याला भगवंताच्या दर्शनाची तळमळ निर्माण झाली, आता देव कसा भेटेल अशी भावना निर्माण झाली, देव भेटतच नाही, त्याला वाटेल संत भेटले पाहिजे, मग देवाची प्राप्ती होईल. ज्याला मुक्त होण्याकरिता कासावीस झालेला जीव, माणसाचं शरीर जर त्यांनी पडून गेलं, मग त्यांनी हातातून निघून जाईल. पुढचा जन्म गाढवाचा का कुत्र्याचा मिळतो माहित नाही, त्याच्यात ब्रह्मज्ञान होत नाही. याच देहामध्ये ब्रह्मज्ञान झालं पाहिजे. कोण भेटे सांगेसा तुका म्हणे चिंता वाटे. चिंता वाटायला कोण मला सांगणार आहे, अशी तळमळ ज्याच्या चित्तात निर्माण झाली, त्याला संतांच्या भेटीची आस लागलेली राहते. तो म्हणतो संत भेटले पाहिजे. म्हणून संतांची भेट फार महत्वाची आहे. 3 गोष्टी दुर्लभ आहेत. शंकराचार्य म्हणतात दुर्लभम त्रयमेव तद्देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रय. माणसाचं शरीर दुर्लभ आहे, आपल्याला मिळालेलं आहे. या माणसाच्या शरीरात आल्यानंतर मुक्त होण्याची इच्छा झाली पाहिजे. ज्या अर्थी मंडपात येऊन बसले त्या अर्थी काहीतरी परमार्थ करावा असं वाटतोय ना, उगाच कशी काय तुम्ही याल. म्हणून मुक्त होण्याची इच्छा पण निर्माण झाली. दुसरी पण दुर्लभ गोष्ट तुम्हाला प्राप्त झाली. गावात काय एवढेच लोक आहेत का? फार मोठी संख्या आहे गावाची. एवढेच का आले? ही निवडक आहेत महाराज. हे जेवढे आलेत ना, हे सगळे त्यांनी महाराज परमार्थ करण्याकरिता आलेले आहेत. यांच्या अंतकरणात परमार्थ करण्याची उर्मी आहे, ही दुर्लभ आहे. ही भगवंताच्या कृपेशिवाय प्राप्त होत नाही. मग परमार्थ करत असताना सुद्धा परमार्थामध्ये आणि मोक्ष स्वरूपाची प्राप्ती, भगवत दर्शनाची त्यांनी ओढ, या सगळ्या गोष्टी सहजासहजी प्राप्त व्हायच्या नाहीत. ते प्राप्त करून देणारे सुद्धा त्यांनी तिसरे आहेत, महापुरुष त्यांना म्हणतात. त्यांचा संग दुर्लभ आहे. महापुरुष संश्रय हा अतिशय दुर्लभ आहे. संतांची संगती ती सहजासहजी होत नसते. बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली. भगवंतानं कृपा केल्याशिवाय संत भेटत नसतात. पण अशा संतांच्या भेटीकरिता जीव तळमळला पाहिजे. अशा संतांच्या भेटीकरिता जीव कासावीस झाला पाहिजे. अशा संतांच्या भेटीकरिता जीव व्याकुळ झाला पाहिजे. देववसे चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. येन केन प्रकारनं तू आमची वासना त्यांनी देवा पूर्ण कर. संतांची भेट घडून दे. ते संत त्यांनी महाराज भेटले पाहिजेत. कसे भेटले पाहिजे? ते कसे भेटू द्या, कोणत्याही प्रकारानं भेटू द्या. येन केन प्रकारानं फक्त संतांच्या संगतीत जात आलं पाहिजे. काही करून जात आलं पाहिजे. काही निमित्त करून संतांच्या संगतीत जात आलं पाहिजे. काय निमित्त करून जाल म्हणे महाराज? ते जर भेटत असतील ना, ते काय सामान्य आहेत का? ते जर भेटत असतील तर त्यांच्या दारातला कुत्रा व्हायची वेळ आली तरी चालेल, पण त्या संतांचा समागम मला त्यांनी घडला पाहिजे. अशी दिव्य भावना, दृढ भावना अंतकरणात निर्माण, एवढी सालसता निर्माण व्हावी, एवढी शालीनता निर्माण व्हावी. एवढ्या व्याकुळतेनं त्यांनी मला संतांच्या संगतीचा भाव पोटात निर्माण व्हावा. मग संत भेटत असतात. तुकोबाराय म्हणतात, मला जर संत भेटत असतील कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारानं, तर त्यांच्या दारात कुत्रा होईन पण संतांची संगती करेन. संत समागम कांदिया परी, संत समागम
समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. एखाद्या परी शब्दाचा अर्थ होतो प्रकार. कोणत्याही प्रकारानं जर संतांचा संग होत असेल तर तो करावा. मग कोणत्या प्रकारानं? अतिशय खालचा दर्जा सांगितला. कुत्रा होऊन करायची बारी आली तरी चालेल, संतांचा संग करावा. कोण कुत्रा होऊन त्यांनी संतांचा संग करू शकतो? एवढ्या त्यांनी हीन जातीला, कुत्रा म्हणजे हीन जातीचा त्यांनी पशु आहे. हाड म्हणलं की जावंच लागतं, नाही गेला तर धोपाट्या खाव्या लागतात. सरळ सरळ गोष्ट आहे. म्हणून कुत्रा म्हणजे त्यांनी महाराज, माणसं भांडण जरी करायला लागले तरी एखाद्याला फार हिनवायचं असलं तर त्याला कुत्रा म्हणतात. ए कुत्र्या, अशी सुरुवात असते. भांडण जरी कराय, एखाद्याला हिनवायचं असलं, हिनवण्याकरिता कोणत्या पशुचं त्यांनी नाव, ठराविक पशु आहेत महाराज. ए गाढवा, गाढवाचं तरी नाव घेतात, कुत्र्याचं ए बैला, हे टोनग्या, असे 2-4च नाव आहेत महाराज. हे हत्ती कोणी म्हणतं का? नाही म्हणत. माकडाचं घेत असतील एखाद्या वेळेला, ठराविक बोटावर मोजण्यासारखे आहेत. त्याच्यात कुत्रा म्हणजे अतिशय त्यांनी महाराज सामान्य आहे. आणि तुकोबाराय म्हणतात, त्यांची भेट होण्याकरिता, त्यांची संगती प्राप्त होण्याकरिता मला जर कुत्रा होण्याची वेळ आली तरी चालेल, मी त्यांच्या दारातला कुत्रा होईन आणि त्यांची संगती करेन. अहो, कुत्रा तर फार चांगलं म्हणले. एका ठिकाणी म्हणले, संतांची नानी होईन किडा, संतांच्या नानीतला किडा होईन म्हणले. ते किडे त्यांनी नानीत, आपण स्नान केल्यानंतर गटारीचं पाणी जातं आणि त्याच्यात वळवळ करतात की नाही किडे, तुकोबाराय म्हणले मी किडा होईन. म्हणून त्या का किडा व्हायचं, का बरं त्यांनी महाराज हे सगळं करायचं? त्यांचं महात्म्य कळालं आहे. एवढी बडबड आपण आधी ऐकली ना. ते लौकिक प्राप्त करून देतात, ते अलौकिक प्राप्त करून देतात, ते पारलौकिक प्राप्त करून देतात. त्यांच्या सामर्थ्य आहे. देव तुमचा गुलाम आहे महाराज. देव त्या संतांचा गुलाम आहे. निर्गुणाकार झाला गुणवंत, घाली दंडवत पूजनीया. तो निर्गुण निराकार असणारा परमात्मा आणि आकार धारण करून संतांची सेवा करतो. मग का करतो? संतांचे हे सुख झाले या देवा, मनवनी सेवा करी त्यांची. तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा. अरे त्या संतांचं सुख देवाला झालं महाराज, म्हणून त्या संतांची सेवा करतो. तुम्ही ऐकतात ना सगळेजण, फार महत्वाचा मुद्दा सांगतो. ते म्हणतात देवाला संतांचं सुख झालं म्हणून निर्गुण निराकार असणारा परमात्मा संतांची सेवा करण्याकरिता येतो आणि स्वतः संतांची सेवा करतो. फार महत्वाचं चिंतन आहे. देवाला त्यांची संगती आवडते. नावडे वैकुंठ शेषाचे शयन, वैष्णव सदन आवडे. या सुखाकारणे देव वेडावला. वेड लागलं देवाला. तो त्यांनी वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून दिलं आणि संतांच्या संगतीत राहतो. देवाला सुद्धा संतांची संगती आवडते. देव स्वतः संतांच्या संगतीमध्ये राबतो. 12 वर्ष श्रोता होऊन बसला नाथांच्या घरी. 12 वर्ष चोपदार म्हणून उभा राहिला. चोपदाराचं ऐकलं पाहिजे. चोपदार काय सामान्य, भगवंताचं रूप आहे चोपदार म्हणजे. देव स्वतः चोपदार झाला होता. मी बघत होतो बाबा सगळ्या महिला वर्गाला पुढं सरका पुढं सरका. ते काय ऐकत नव्हते त्यांच्या, पण ते आपले म्हणतच होते महाराज. ते काय त्यांचा नाद सोडत नव्हते आणि त्या काय हटत नव्हत्या. पण ऐकलं पाहिजे महाराज. चोपदार म्हणजे प्रत्यक्ष विष्णू स्वरूप असतो. दत्त भगवान चोपदारकी करीत होते. दत्त चोपदारकी करे म्हणून त्यांनी दत्त आणि भगवान श्रीहरी त्यांनी स्वतः अशा पद्धतीने, दोन्ही एकच आहेत पण 2 रूप घेऊन चोपदारकी केली नाथांच्या घरी. 12 वर्ष श्रीखंडाच्या रूपात सेवा केली. श्रीखंड्या चंदन उगाळून करी, वस्त्र गंगा तिरी धुत असे. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व ही कार्य करीतो. स्वकरे चंदन घासी कावडीने पाणी भरितो. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळावंदी त्याचे पाय. एवढी सेवा केली नाथांच्या घरी. हा सावतोबाच्या घरी खुरपू लागायला गेला. हा त्यांनी चोखोबऱ्यांची ढोरं ओढू लागायला गेला. हा कबीराचे शेले विणण्याकरिता गेला. हा नरहरी महाराजांना घडू फुंकू लागला. हा गोरोबा काकाचे गाडगे मडके त्यांनी अशा पद्धतीने घडू लागला. काय काय नाही केलं, निमित्त करून त्यांच्या घरी गेला. कारण संतांची संगती प्राप्त व्हावी हा भाव देवाच्या मनातला आहे. देवाला सुद्धा संतांची संगती प्रिय वाटते म्हणून देव प्रयत्नपूर्वक त्यांच्या संगतीत जातो. नाथा घरची उलटी खून, पाण्याला मोठी लागली तहान. पाण्याला कुठे तहान लागते का? पण पाण्याला तहान लागली म्हणले देव त्यांनी वळचणीचं पाणी ना आढ्याला गेलं. असं उरफाट कसं जाईल महाराज? ते पण गेलं ना. का गेलं? त्याचं कारण ते सुखरूप आहे परमात्मा तत्व. पण त्या सुखरूप परमात्म्याला त्यांनी तहान लागली सुखाची. आणि ते सुख जर कुठं मिळणार असेल, फक्त संतांच्या संगतीत मिळतं. हे महात्म्य देवाला संतांचं कळालं म्हणून देव त्यांच्या संगतीत यायला लागला. ओवी सांगू का ज्ञानोबरायांची? ते म्हणतात तया संगाचे नि सुरवाडे
मज विदेहा ते देह धरणे घडे. ज्ञानोबराय म्हणतात, हा भगवंताचं मनोगत सांगतात, तया संगाचे सुरवाडे, त्याच्या संगतीतलं सुख प्राप्त करून घेण्याकरिता मज विदेहा ते देह धरणे धरे घडे. मी विधेय आहे पण मला देह धारण करावं असं वाटतो. किंबहुना आवडे निरुपम, मला त्यांची संगती फार आवडते. कोण म्हणतो? देव म्हणतो. कोणाची संगती आवडते? संतांची संगती आवडते. कारण विशेष आहे ना महाराज, देवाला सुद्धा सुख देण्याचं सामर्थ्य त्यांच्यात आहे. नाही, देव जर थकला भागला दमला आणि देवाला जर विश्रांती घ्यायची गरज असली तर तो देव या संतांकडे विश्रांती घ्यायला येतो. नामदेव महाराज म्हणले, नामा म्हणे देवा चला आता हा कल्पावरी नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावं या कल्पवरी. देवाला जर विश्रांती घ्यायची गरज वाटली तर देव सुद्धा संतांच्या जवळ विश्रांती घेण्याकरिता येतो. हे संतांचं सामर्थ्य आहे. एवढे श्रेष्ठ संत आहेत. मग त्यांची संगती जर आपल्याला घडत असेल तर कोणत्याही प्रकारानं घडलं तरी साधून घेतली पाहिजे ना महाराज. पण कोणत्या प्रकारानं व्हावे? संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारे श्वान याती. श्वान याती झालं तरी चालेल. ती ओवी आपण सांगत होतो, तया संगाचे सुरवाडे मज विदेहा ते देह धरणे घडे. किंबहुना आवडे निरुपम. मग काय केलं देवानं? म्हणे दो वरी दोन्ही भुजा आलो घेऊन, आलिंगावया लागून तयाचे अंग. त्याला आलिंगन देण्याकरिता 2 हात कमी वाटले म्हणून अजून 2 हात घेऊन आला आणि त्या संतांची सेवा करू लागला. त्याला कमी पडले 2 हात. एवढी संतांची सेवा करण्याकरिता देव तत्पर आहे. मग आपल्यासारखा जर संतांच्या दारातला कुत्रा झाला तर काय विशेष झालं महाराज. म्हणून संतांची संगती एवढी महत्वाची. का संतांची संगती करायची? आधी एवढं सगळं आपण पाहिलं, लौकिक अलौकिक पारलौकिक त्यांनी प्राप्त करून देतात. म्हणून संतांची संगती केली पाहिजे. तेच आपल्याकडून त्यांनी परमार्थ करून घेऊ शकतात. त्यांच्यामुळेच आपल्याला देव, त्यांचेनी गोपाळ कृपा करी. देव जर प्राप्त झालं तर त्यांच्यामुळं प्राप्त होऊ शकतो. हा महत्वाचा विचार आहे महाराज. डॉक्टरकडे कोण जातो? रोगी. सरळ गोष्ट आहे. अन्नदान करणाऱ्या माणसाकडे कोण जातो? भूक लागलेला. सरळ गोष्ट आहे. ज्याला भूक लागली ना तो अन्न छत्रात जातो. ज्याला रोग झाला ना तो डॉक्टरकडे जातो. संतांकडे कोण जाईल? तुम्ही ऐकतात ना सगळेजण. पण खरंच आता 2 उदाहरण तर मी सांगितले. डॉक्टरकडे कोण जातो? रोगी. भूक लागलेला माणूस कुठे जातो? जिथं अन्नदान चालू आहे, अन्नछत्रात. आम्ही जातो परिक्रमेचं. परत मला आठवण आली, आम्ही ते सर्चच करायचो अन्नछत्र कुठे आहे. कारण ते भूक लागायची ना पोटात. महाराज अन्नछत्र कुठे आहे? गेलो एका ठेव 23 किलोमीटर चालून गेलो आणि त्याचा टाईम संपून गेला. तो उठ म्हणला. ते म्हणायचे आमचे महाराज आहेत, ते माहीत नाही मला, उठ. दिलं उठून. अरे म्हणलं 23 किलोमीटर चालून दे ना बाबा काहीतरी. तुम्ही होते की नाही? हे सगळं त्याने माझ्याशी वादच घातला महाराज त्यानं. हे आमच्या बरोबर परिक्रमेला होते पाचपुते महाराज. त्यांना माहिती आहे सगळं. म्हणजे त्यांनी महाराज भुकेलेला मनुष्य त्यांनी महाराज अन्नछत्रात जातो. त्रस्त झालेला मनुष्य त्यांनी महाराज, तुम्ही त्यांनी जाताना तुमचे कामं करून घ्यायचे असल्यानंतर रस्ता करायचा, सभामंडप करायचा, काम आडल्यानंतर तुम्ही ठराविक ठिकाणी जाता. जे सामाजिक कार्यकर्ते त्यांच्याकडे गरज पडल्यानंतर जाता. तुमची गरज पूर्ण करण्याकरिता जाता. आता गरज संपल्यानंतर तुम्ही काय करता ते तुम्हाला माहिती आहे. फक्त गरज लागल्यानंतर माणूस जातो. भूक लागलेला मनुष्य अन्नछत्रात जातो. रोग झालेला मनुष्य त्यांनी दवाखान्यात जातो. हे सगळं पक्क. माझा प्रश्न असा आहे, संतांकडे कोण जाईल? कोणीच काही बोले ना हो. खरं सांगू का? बरं मीच सांगतो ऐका. ज्याला भगवान का भेटत नाही अशी तळमळ लागलेली आहे तो संतांच्या जवळ जाईन. ज्याला मोक्ष का प्राप्त होत नाही, कोण मोक्ष प्राप्त करून देईन अशी तळमळ लागलेली आहे तो संतांकडे जाईन.
ज्याला अखंड परमार्थ करण्याची इच्छा आहे तो संतांच्या संगतीत जाईन. तिथं गेल्यानंतर वेगळा परमार्थ करायची गरज पडणार नाही. तुकोबरांचं एक मागणं सांगतो मी देवाच्या समोर. ते म्हणले, अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती, मग मी कमळापती तुझबा न आणि कंटाळा. हे भगवंता, मी तुझा कंटाळा काढणार आहे, पडवून राहीन तये ठाई, उगाची संतांची पायी, न मागे न करी काही, तुझी आनगा विठोबा. तुझी शपथ घेऊन सांगतो देवा, अखंड ज्याच्या अंतकरणात तुझ्याविषयीचं प्रेम आहे, मला त्याची संगती दे. का बरं संगती दे? तुझ्याविषयीचं प्रेम त्याच्या पोटात अखंड आहे. मला वेगळं प्रेम करायची गरज पडायची नाही. त्याच्या संगतीत राहिलो की मी पण स्वाभाविकपणे प्रेम करायला सुरुवात करेन. तुम्हाला जर सकाळी लवकर चांगले उठून कुठेतरी कामाला जायचंय आणि तुम्हाला जाग येत नाही, मग तुम्ही आईला, आता आम्ही आईला सांगून ठेवतो, आई मला लवकर जायचंय आणि तुम्हाला जाग कर. आई बरोबर चांगली जितक्या वाजता जायचं मला उठायचं तितक्या वाजता जाग करते. का बरं जागा करते ती? कशी काय मला जागा करू शकते? तिच्यात काय सामर्थ्य आहे मला जागा करण्याचं? तुम्हाला माहिती आहे? का बरं मला आई जागा करू शकते? मला तर काय जाग येत नाही. मग आई कशी काय मला जागे करील? का तिला करता आलं जाग? नाही सांगता येत. सोपं उत्तर आहे, ती जागी आहे. ती आधी जागा करणारा माणूस आधी स्वतः जागा असला पाहिजे ना, मग दुसऱ्याला जागा करेल. ती जर झोपली तर मला कशी काय जागी करेल? म्हणजे माझ्या आधी ती जागी आहे आणि मग ती मला जागा करते. हे संत जागले आहेत महाराज. ते म्हणतात, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, मग जागता जगदेव राखा काही भाव, अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावेश्वरी देवा माता, सुखवाय भाजनाथा. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावेश्वरी देवा ते म्हणतात, उठा 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 जागा पाठी भयाले मोठे. जाग करण्याचं काम करतात महाराज. ते जागले आहेत, हा महत्वाचा विचार आहे. तेच जाग करू शकतात. परमार्थाच्या ठिकाणी जर तुम्हाला दृढ व्हायचं असेल, तुमचा परमार्थ जर कायमस्वरूपी शेवटच्या श्वासापर्यंत चालू राहावा असं वाटत असेल, तर तुम्हाला एकच पर्याय करावा लागेल, तो म्हणजे संतांची संगती. जर संतांच्या संगतीतून बाजूला गेले तर तुम्हाला भगवंताचं स्मरण तुमच्या मनानं होणार नाही. माझ्या आईनं जर मला आता गजर लावल्यानंतर माणूस जागा होतो. मी आईचं उदाहरण का देतो? इतक्या दिवस तीच जागी करीत होती मला, म्हणून त्यांनी सांगतोय, जाग करणारा माणूस जर झोपला तर मग आपल्याला जाग येईल असं सांगता यायचं नाही. तो जागा असला पाहिजे, तोच आपल्याला जाग करतो. हे संत जर आपल्या जीवनातून बाजूला गेले, त्यांचा संग जर आपल्याला त्यांनी महाराज येणं केनं प्रकरण तुटला, तर मग मात्र त्यांनी भयंकर वेदना होऊ शकतात. उदाहरण सांगू का? ते म्हणजे, धन्य आजी दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा क्षण गेला, मज वाटे त्यांसी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे, त्रिविध तापांची झाली बोळवण, देखील चरण वैष्णवांचे, एका जनार्दनी घडो त्यांचा संग, आणि न व्हावा वियोग जन्मोजन्मी. संतांचा संग व्हावा आणि जन्मजन्मी वियोग त्यांचा होऊ नये महाराज. जर त्यांचा वियोग झाला तर त्या वियोगाने त्यांनी परमात्म्याचा वियोग होईल. म्हणून संत एवढे महत्वाचे आहेत. जर तुम्ही कायम त्यांच्या संगतीत राहिले तर तुम्हाला वेगळं देवाचं नाव घ्यायची गरज पडणार नाही. ते कायमच भगवंताचं नाव घेत राहतात. ते जर तुमच्या जीवनामध्ये आले आणि त्यांच्या संगतीत जर तुम्ही राहिले तर तुम्हाला वेगळं तत्वज्ञान श्रवण करायला जायची गरज पडणार नाही. त्यांचे सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती, सहज बोलले तरी तुम्हाला ब्रह्मबोध प्राप्त करून देतील. संतांचे वचन वारी जन्म दुःख, मिष्टान्न ते भूक निवारण. त्यांचं बोलणं म्हणजे त्यांनी महाराज मिष्टान्नासारखं आहे, भूक निवारण करणार. त्यांचे शब्द त्यांनी महाराज उद्धरून टाकणारे आहेत. असं सामर्थ्य त्यांच्या शब्दात आहे. त्यांच्या ओठातून ते शब्द बाहेर पडतील आणि ते आपल्या हिताचे होतील महाराज. ते आपली नाडी पाहून त्यांनी महाराज उपदेश करतात. अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे जे असं तैसे करू, किंवा अधिकार तैसा जावियला मार्ग, चालत आहे मग कळो येते. सगळी प्रमाण आपल्याला पाहता येतील. ते संत आपली नाडी ओळखतात आणि आपल्याला ज्याची गरज आहे ती आपल्याला प्राप्त करून देतात. हा महत्वाचा विचार आहे. डॉक्टर गेला की लगेच औषध देत नाही, इन्व्हेस्टिगेशन करतो.
तुम्ही तो रक्त तपासा, लघवी तपासा, थुंकी तपासा, फलन तपासा, बीपी तपासा, ECG करून या पट्टी मला दाखवायला ना, असं त्यांनी म्हणतो तो डॉक्टर आधी. आणि मग त्याच्यानुसार औषध लिहून देतो. म्हणजे इन्व्हेस्टिगेशन डॉक्टर आधी करतो, मग आपल्याला ट्रीटमेंट देतो. हे जसं आहे ना, तसे संत आपल्याला आधी तपासतात. हा काय जातीचा प्राणी आहे, हा कोणत्या अधिकाराचा आहे, हा बायकोच्या नादात अडकलेला आहे का, मुलाच्या नादात अडकलेला आहे का, पैशाच्या नादात अडकलेला आहे का, पदाच्या नादात अडकलेला आहे, याच्या नाडीत त्यांनी काय हा मला जाणवतं हे त्यांना कळतं महाराज चांगल्यापैकी. आणि ते कळल्यानंतर त्या पद्धतीची ट्रीटमेंट करतात. त्याला धोपाट्या सुद्धा घालतात, हा की अरे इकडे जाऊ नको, इकडे चल. हे त्यांच्या सामर्थ्य आहे महाराज. त्यांच्या संगतीत जा, ते तुमचं कल्याण करतील, तेच कल्याण करतील. त्यांच्या वाचून कोणीच नाही कल्याण करणार. मग ते मायबाप जरी असले तरी सुद्धा आपलं कल्याण करू शकत नाहीत. आपलं कल्याण करणारे फक्त संतच आहेत. हा महत्वाचा विचार आहे. त्यांच्या वाचून कोणी नाही आपल्याला मुक्त करू शकत. माय बापे पिंड पाळीला माया आणि जन्म मरण जाया संत संग. संतांची संगती जन्म मरण घालवण्याकरिता फार महत्वाची आहे, गरजेची गोष्ट आहे म्हणायचं. म्हणून जर आपण संतांच्या संगतीत राहिलो, कोणत्याही प्रकारानं राहिलो, तर वेगळं तुम्हाला भगवंताचं नामचिंतन करायची गरज पडणार नाही. उद्धाराचं वेगळं साधन शोधायला जायची गरज पडणार नाही. त्यांच्या मुखातून आपोआपच ऐकायला मिळेल. हे सामर्थ्य संतांचं आहे. म्हणून स्वाभाविकपणे परमार्थ माझ्या जीवनात जर प्राप्त व्हायचा असेल तर मी संतांच्या संगतीत येणं केनं प्रकारानं गेलं पाहिजे. आणि मग मला तो परमार्थ प्राप्त होईल. म्हणजे नेमकं काय होईल ते म्हणले, त्यांच्या संगतीत गेलो की मला वेगळं नामचिंतन करायची गरज पडणार नाही. ते आपोआपच माझ्या कानावर पडत राहील. राम नाम होईल सबन, तेथे राम नाम होईल सबन, तेथे राम नाम होईल सबन, तेथे राम नाम होईल तेथे रामनाम होईल श्रवण. मी रामनाम त्यांनी उच्चारण करणं आणि कोणीतरी माझ्या कानात रामनाम सांगणं याच्यात फरक आहे महाराज. सतत राम 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 म्हणत राहतात. त्यांच्या संगतीत गेलं की वेगळं रामाची आठवण करायची गरजच पडणार नाही. आपोआपच तेथे रामनाम होईल श्रवण. आता हे सप्ताह होतात की नाही, जे घरी आहेत ना त्यांच्याकडे भोंगे जर असले तर त्यांच्या घरी आपोआपच ऐकायला जातं महाराज. त्याची ॲलर्जी होते लोकांना. ते सांगायला येतात काकड्याच्या टाइम, हे पोरा अभ्यास करतात, बंद करा तुमचं. फार फॅड आहे महाराज आता हे. ते फारशा अजूक आहेत, ते अतिशय अजूक. कीर्तनच परभणीला कीर्तनाला गेलो मी गुरुजींच्या तिथं, आणि गेलो एक पोरगा आला ना, सिस्टीमवाल्याला दम द्यायचा. तो बंद कर म्हणायचा, आवाज कमी कर, माझी परीक्षा आहे म्हणायचं, हे बंद कर. सगळे मंडळ त्याच्या घरी गेलं होतं. तुझी परीक्षा आहे ना, मग तू दुसऱ्या पाहुण्याच्या घरी जा ना, 7-8 दिवस आमचा कार्यक्रम चालू आहे, आम्हाला कशाला भोंगे बंद करायला लावतो. तो म्हणायचा बंद करा आता. त्याचं गचांडच धरलं सिस्टीमवाल्याचं आणि भांडण सुरू केलं महाराज. असे शहाजूक सांगायला येतात मंदिरांमध्ये, भोंगे बंद करा, काकडा त्यांनी पहाटे लावायचं नाही. तुमचा काकडान, तुमचं हरिपाठन, तुमचे कीर्तनन, तुमचं दिवसभर पारायणन, कान हिटून जातात त्यांचे. अशी त्यांची अवस्था. ते त्यांचं पुण्य कमी पडतं महाराज. त्यांना ऐकल्यानंतर फार तकलीफ होते, उचल टाक होती त्यांच्या जीवाची.
मग काय त्यांनी जन्माला येऊन तरी उपयोग आहे महाराज अशा लोकांचा? नाहीतरी हीन पशु होणे, मनुष्यपणा तरी साधी नारायण, नाहीतरी हीन पशु होणे. अरे कुत्रे बित्रे मांजरं ते तक्रार नाही करायचे, हे त्याच्यापेक्षा बेहत्तर आहेत महाराज हे तक्रार करणारे, की ज्यांना ते खपत नाही हा महत्वाचा विचार आहे. मग त्यांना त्रास होतो त्या सगळं. खरंच काल एका दवाखान्यात गेलो मी पेशंटला भेटायला, बाबांनाच भेटायला गेलो होतो, आपल्या ॲडमिट आहेत म्हणून. योगायोगाने ते डॉक्टरच होते, राऊंडला आलेले होते. माझं ते बाकीच्याने सांगले हे आमचे महाराज आहेत. त्याने पाहिलं माझ्याकडे खालपासून वरपर्यंत. मी आपला हात जोडला आणि म्हणलं रामकृष्ण हरी. ठीक आहे ठीक म्हणले. रामकृष्ण हरी नाही म्हणले ते, म्हणले ठीक आहे म्हणले. रामकृष्ण हरी खरंच नाही म्हणले रामकृष्ण हरी. म्हणजे भागाभाऊ होते की नाही काय माहिती. माझ्याबरोबर चांगली बरेच माणसं होती, ते रामकृष्ण हरी नाही म्हणले. त्यांना रामकृष्ण हरी म्हणण्यात कमीपणा वाटला. त्यांना वाटलं मी एवढी डिग्री प्राप्त करून घेतली, एवढं मोठं हॉस्पिटल बांधलं, एवढ्या कॉट आहेत आणि एवढे त्यांनी माझ्याकडे नोकरी लोक आहेत, मी एवढा श्रीमंत आहे, एवढा सुशिक्षित झालेलो आहे, कसं काय राम राम म्हणून? म्हणजे त्याचं पापच उदयाला आलं मला. त्याला राम म्हणावं सुद्धा वाटलं नाही. पण त्याचं काहीतरी कोणत्या तरी जन्मातलं म्हणायचं, आमच्या तोंडातून त्याच्यासमोर रामकृष्ण हरी प्रगट झालं. म्हणजे त्याच्या कानावर गेलंच ना महाराज आपोआप ते. एकदा तरी त्याला कधीच ऐकायचं, ज्या अर्थी म्हणलं नाही त्या अर्थी ऐकायचं तर काही कामच नाही. ते बळच कानावर गेलं त्याच्या आमच्या माध्यमातून रामकृष्ण हरी. हा महत्वाचा मुद्दा आहे. तसं आपण त्यांनी संसारात अशा पद्धतीने राहतो, संसार करतो. आपल्याला त्यांनी संसारातच फार छंद लागलेला आहे, त्याच्यात आपण चिंब झालेलो आहोत. स्वतःहून परमार्थ करण्याची उर्मी पोटात निर्माण होत नाही. त्यांच्या संगतीत जा, वेगळा परमार्थ करायची गरज पडणार नाही. तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे उष्ट खायला भेटेल त्यांचं. त्यात भाव आहेत महाराज. आता 9ला 5-7 मिनटं कमी आहेत. आता त्याच्यात जास्त भाव सांगायला सुरुवात केली मग पुढे वेळ होईल ना महाराज, आहे की नाही. आम्ही आलो ना त्या टायमाला फक्त 4-6 माणसं पुढे बसले होते. माणसं त्यांच्या हिशोबाने येतात बरोबर, त्यांना माहीत असतं चाल कधी होते. मग चाल झाल्यानंतर ती त्यांची चाल दाखवतात. निवांत येतात उगा शेवटचा अर्धा पाऊण तास आणि ते चर्चा करतात. महाराजांनी फार लांबवलं, महाराजांनी फार जास्त लांबवलं. मग ते त्यांच्या निवांत वेळेत लुटू त्यांच्या पद्धतीने मस्त चालत यायचं त्यांनी. आणि मग त्यांनी महाराज बसायचं आणि मग तक्रार करायची नंतर महाराजांनी फार जास्त लांबवलं. काय वाटतं तुम्हाला, बरं वाटतं काय? मंत्र्याची सभा असल्यावर काय करता तुम्ही? ते आल्यावर जाता नाही, तुम्ही आधी जाता. ऊन वारा लागू द्या, वारा लागू द्या, तुम्ही त्यांच्या आधी हजर असता. आणि कीर्तनाला जायला तुम्ही फार चाल झाल्यानंतर जाता. कुठली पद्धत आहे ही? कीर्तनाची मर्यादा आहे का? कीर्तनात देव उभा असतो. रामकृष्ण हरी सुरू झालं की देव उभा राहतो. ज्या कीर्तनात देव रामकृष्ण हरीला उभा राहतो आणि त्या कीर्तनात आपण शेवटी तासभर जातो आणि पुन्हा तक्रार करायला सुरुवात करतो. असं नाही करायचं. कीर्तनच ऐकायचं आणि इमानदारीने ऐकायचं. हे रामनाम तरी कानावर कधी पडणार आहे? याच माध्यमातून पडेल. हा महत्वाचा विचार आहे महाराज. तेथे रामनाम होईल श्रवण म्हणले. रामनाम ऐकण्याकरिता कुत्रा व्हायचं म्हणतात. काय अवघड आहे राम राम ऐकायचं? कोणी राम सहज माणूस चालता चालता राम राम म्हणतो. मग असं राम राम ऐकायला भेटायचं नाही का? काय गरज आहे? त्याच्याकरिता संत भेटले पाहिजे, संतांच्या दारातला कुत्रा झाला पाहिजे, मग रामनाम श्रवण केलं पाहिजे. रामनाम तर सगळेच घेतात महाराज, सगळेच रामराम म्हणतात. कोण रामराम म्हणत नाही? सगळे रामराम म्हणतात. पण संतांच्या मुखातून राम श्रवण करणं काय सोपी गोष्ट नाही. त्यांच्या मुखातून राम प्रगट होणं म्हणजे त्यांच्या तपश्चर्येतून ते आपल्याला प्राप्त होणं, हा महत्वाचा विचार आहे. काशीमध्ये रामानंद स्वामी राहत होते आणि कबीर महाराज रामानंदांकडे गेले. कबीर महाराज मुस्लिम समाजात जन्माला आले होते आणि मुस्लिम समाजात जन्माला आलेले असून सुद्धा भगवंताच्या भक्तीचा छंद मनात लागला होता. आणि रामानंद स्वामींच्या समोर विनंती करत होते, महाराज तुमच्या मुखातून मला भगवंताचं नाम श्रवण करायचं, कृपा करून मला नाम दान द्या, असं म्हणायला गेले. ते म्हणे, बाबा तू मुस्लिम समाजात जन्माला आला, तू जर त्यांनी भजन पूजन करायला लागलं तुझा समाज तुला काय म्हणेल, असं समजून सांगितलं. ते म्हणले मला बाकीचं काय माहित नाही, मला तुम्हीच भगवंताचं नाम त्यांनी सांगा. नाहीच म्हणले. मग काय करावं? रामानंद स्वामी रोज पहाटे महादेवाच्या दर्शनाला जायचे, काशी विश्वनाथाच्या. यांनी संधी साधली. ते महादेवाच्या खोल मंदिर असतं महादेवाचं, दर्शनाला खाली गेले. आणि मग हे कबीर महाराज गेले आणि जाऊन त्यांनी महाराज त्या उंबऱ्याच्या बाहेर असे आडवे झोपले, उताने झोपले, पाठ खाली करून असे उताने झोपलेले आहेत. रामानंद स्वामी त्यांनी दर्शन घेऊन आले आणि आल्यानंतर त्यांनी सहज असा पाय बाहेर टाकला. जसाच पाय टाकला कबीर महाराजांच्या छातीवरच पडला. आता पायाला संवेदना झाल्या, कोणतरी माणूस पायाखाली आहे. राम 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 म्हणले मोठ्याने. असं म्हणले की पाय मागे घेतला, राम राम म्हणले. कबीर महाराज उठून उभे राहिले आणि नाचायलाच लागले त्यांच्या समोर. मिल गया मिल गया मिल गया. अरे म्हणजे काय मिल गया? राम नाम मिल गया.
त्यांच्या तोंडातून राम नाम ऐकण्याकरता एवढे कासवे झाले होते. आणि कबीर महाराजांच्या मुखातून राम शब्द आहे, त्या रामानंद स्वामींच्या मुखातून राम शब्द ऐकायला मिळाला आणि कृतार्थ झाले महाराज. राम सामान्य नाही, त्या संतांच्या मुखातून राम नाम श्रवण करणं याच्याकरता सुद्धा सौभाग्य असावं लागतं. आणि म्हणून भाग्यवान त्यांनी ठरले. राम नाम प्राप्त झालं, तिथं उच्चिष्ट खायला मिळेल म्हणले. उच्चिष्ट म्हणजे मग हा सरळ अर्थात आपण पाहिलं उष्ट खाणे. कुत्र्याला उष्ट खाण्याचा अधिकार असतो, पण तेवढंच उष्ट नाही म्हणायचं त्याला. आपल्या मुखातून जे शब्द बाहेर पडतात ना, जे वर्ण, ते त्यांनी महाराज असे मूर्धन्य असतात, काही काही त्यांनी दंत्यवर्ण असतात, काही त्यांनी महाराज ओष्टवर्ण असतात. ओष्ट कंठव्य, मूर्धन्य, दंतव्य असं त्याने आहे ना, दंत्यवर्ण असतात आणि ते ओष्टवर्ण असतात. ओठातून शब्द बाहेर पडतात, त्याला ओष्टवर्ण म्हणतात. त्याचा अपभ्रंशित शब्द लोकांनी करून टाकला उष्ट. उष्ट म्हणजे काय? आपण ज्याला उष्ट म्हणतो, ओष्ट ओठातून बाहेर आलेलं जे आहे त्याला ओष्ट असं म्हणतात. जर संतांच्या संगतीत तुम्ही राहिलात तर त्यांच्या मुखातून, त्यांच्या ओठांमधून शब्द बाहेर पडतील आणि ते शब्द ऐकून तुमचं जीवन कृतार्थ होऊ शकतं. गावबासारखा नाथ महाराजांच्या घरी पुरणाच्या पोळीकरता लोळून होता. घंटी वाजली की जेवायला यायचा आणि त्या पडव्या आहेत त्याने ओहऱ्या, त्या ओहरीत झोपून राहायचं आणि मग घंटी वाजली की जेवायला येऊन बसायचं. मग नाथांच्या घरी रोज प्रवचनं, कथा, कीर्तनं त्यांनी व्हायची. पडल्या पडल्याच ऐकायचं, बसायचं सुद्धा कंटाळा. ढेऱ्या बेऱ्या वाढल्यावर बसता येत नाही, जास्त वेळा अवघडून जातं माणसाला. मग अंग कधी टाकीन असं होतं, लोळायचं त्यानं डायरेक्ट. पडून राहीन तय ठाई, उगाची संतांचे पायी, न मागे काही मागणार नाही, न करी काही, म्हणजे काही उपद्रव सुद्धा करणार नाही. काही उपद्रव करीत नव्हता, फक्त खात होता आणि लोळत होता. नाथांनी सगळं कार्य पूर्ण केलं. भावार्थ रामाने सांगायचं काम चालू होतं आणि म्हणले समाधी घ्यायची. मग जलसमाधी घेण्याकरिता निघाले. म्हणले अहो एवढं भावार्थ रामायण पूर्ण करा मग घ्या ना जलसमाधी. नाही म्हणले माझी वेळ झाली, मला गेलं पाहिजे आता. मग रामायण कोण पूर्ण करेल? म्हणले माझा गावबा आहे ना. होता गावबा नुसता लोळून होता महाराज, काही काम नव्हतं, नुसता पूर्णाच्या पोळ्या. आम्ही वैकुंठवाशीन आलो पोळ्या दाबायशी, दणकून पोळ्या टाकणे, दुसरा धंदाच नाही काय. लोळून त्यांनी पोळ्या खात होता आणि ते शब्द ऐकत होता महाराज. नाथांच्या मुखातून ओष्टवर्ण बाहेर पडत होते आणि ते उष्ट त्याला म्हणतात, ते कानात जात होते आणि ते ऐकून ऐकून त्यांनी महाराज सामान्य असणारा गावबा आणि तो गावबा त्यांनी अशा पद्धतीने दिव्य स्वरूपाला प्राप्त झाला, त्याला बोध प्राप्त झाला. हे नाथांचं सामर्थ्य आहे महाराज. म्हणून काय झालं, त्यांच्या संगतीत पडून राहिला, आपापच भगवंताचं नामचिंतन ऐकायला मिळालं. त्यांच्या संगतीत पडून राहिला आणि त्यांच्या मुखातून आलेलं तत्वज्ञान श्रवण करायला मिळालं. दोन फायदे झाले. एक, रामनामाचं श्रवण झालं, परमार्थ घडू लागला आणि तत्वज्ञान ऐकायला मिळालं. जीवपणा संपून गेला. ज्याचा जीवपणा संपला तोच दुसऱ्याला जीवपणा संपण्याचा बोध करू शकतो ना. भावार्थ रामायण हे त्यांनी जीवपणा घालवण्याकरिता आहे, ज्ञान प्राप्त करून देण्याकरिता त्याचं नावच आहे भावार्थ. म्हणून ते जर त्यानं लोकांच्या समोर सांगितलं, कोणामुळे मिळालं? त्याचं एकमेव त्यांनी कारण असेल तर नाथ महाराज रूपी संतांची संगती झाली. त्यांच्या संगतीमध्ये रामनाम कानावर पडलं, त्यांचं उष्ट त्यांनी महाराज प्राप्त झालं आणि ते ओठातून आलेले शब्द अंतकरणात साठवले. त्याचंच कल्याण झालं, जगाचं कल्याण करण्याचं सामर्थ्य आलं. हा संतांचा महिमा आहे महाराज. म्हणून अशा पद्धतीने संतांची संगती येणं केणं प्रकरणं कशी व्हावी. मग ते त्यांनी कुत्राच होऊन झाली पाहिजे असं काही नाही. त्यांच्या घरी कामाला राहण्याचा प्रसंग आला तर कामाला राहावं, वाट्यानं जर काही काम करण्याचा प्रसंग आला तर वाटेकरी व्हावं. दिन होऊन त्यांनी सेवक व्हायचं असेल तर सेवक व्हावं. कामारी बटक
कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंग तेथे भले. कामारी म्हणजे कामाला राहणे, बटीक म्हणजे त्याने बटईनं काम करणे. जुन्या काळात बायका जर भांडायला लागल्या ना तर त्यांच्याकडे एक ठेवणीतला शब्द असायचा. तिला कमीपणा आणण्याकरिता समोरच्या स्त्रीला भांडण करताना असा शब्द वापर, ए बटकुरे, असा शब्द बटकुरी शब्द वापरला जायचे. बटकुरी म्हणजे काय प्रकार आहे आता जे लोकांना माहीतच नाही, बटईच माहीत नाही तर बटकुरी कसं काय कळेल. बटकुरी म्हणजे बटईनं काम करणारी. हां, तिला त्यांनी महाराज बटीक असं म्हणतात. तुकोबाराय म्हणतात मी बटईनं काम करणार होईन, मी त्यांच्या घरी कामाला राहीन. कामारी बटीक सेवेचा सेवक, सेवा करण्याकरिता सेवक होईन. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा अभेर. निळोबराय म्हणतात सेवेकरता सेवक त्यांनी झालो. पण अशा पद्धतीनं सेवक होईन, दीनपणानं रंक होऊन त्यांच्या दारात राहीन, कोणत्याही ना कोणत्या तरी प्रकारानं त्यांची सेवा करीन. संतांची सेवा करणं फार महत्त्वाचं आहे महाराज. त्या सेवेशिवाय त्यांनी तुम्हाला बोध प्राप्त व्हायचा नाही. ते म्हणले तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शिना. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी हाती आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञानाचा कुरठा, ते तर सेवा हाची दारवंटा, ते तर सेवा हाची दारवंटा, ते तर सेवा हाची दारवंटा. दारवंटा म्हणजे दरवाजा. का बरं 3-3 बाऱ्या सांगितलं? सेवा केल्याशिवाय ज्ञान प्राप्त व्हायचं नाही. मग तिथं सेवाच केली पाहिजे, संतांची सेवा झाली पाहिजे. दीनपणे रंक होऊन त्यांची सेवा करीन म्हणले. अजून 5-10 मिनटं सोचतील का तुम्हाला? सांगू? हां, लक्षपूर्वक आहे का? सेवा केली, संतांची सेवा करण्याकरिता कोणत्याही थराला गेले महाराज. काय थर वापरावा संतांची सेवा करण्याकरिता? कबीर महाराजांचंच परत उदाहरण सांगतो. कबीर महाराजांच्या घरी संत आले महाराज. हे सगळे संत ज्ञानोबराय आदी करून तीर्थयात्रा करण्याकरिता गेले आणि ते काशी क्षेत्रात गेले. कबीर महाराज काशीत राहत होते. संत आल्याची बातमी कळली, फार आनंद झाला. काय त्यांना सामोरे गेले. हा, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, असं म्हणून संतांना घरापर्यंत नेलं. काहीच विचार नाही केला मागचा पुढचा, आपण गरीब आहोत का, आपल्या घरी खायला काय आहे का नाही, काही नाही विचार केला. संत आले, घरी न्यायचे, नेले घरी. घरी नेल्यानंतर फार स्वागत सन्मान त्यांचा केला आणि बायकोला सांगायला लागले, अगं ऐकलंस का, म्हणजे आपल्या घरी संत आले आहेत, लवकर स्वयंपाक कर. स्वयंपाक कर म्हटल्यानंतर त्यांनी महाराज तिला काही सुधरेच ना. आता घरात काही सगळे भांडे मोकळेच होते महाराज, सगळे डबे मोकळे, काहीच नव्हतं घरात स्वयंपाक करायला. आणि त्याने तर तिला सांगितलं स्वयंपाक कर. आता काय करायचं, ते खुनवायला लागले, शुकशुक करायला लागले. मग कबीर महाराज थोडे आतमध्ये गेले. म्हणे काय आहे, कर लवकर स्वयंपाक. म्हणे स्वयंपाक करीन, पण स्वयंपाक करण्याकरिता घरात काही पाहिजे ना, धान्य वगैरे. हां, मग स्वयंपाक करीन. असा कसा स्वयंपाक करीन, काहीच नाही. म्हणे मग वाण्याकडून जा आण. म्हणे त्याला देण्याकरिता काही पाहिजे ना आपल्याकडं. त्याला द्यायला पैसे नाहीत. मग काय करायचं? म्हणे जा उधार आण. म्हणे उधार तरी कसा देईन, आधीच पहिली एवढी उधारी आहे आणि अजून तो त्याने उधार देण्याकरिता कसा तयार होईल. एकच वाणी होता गावात. मग काय करायचं? संत तर आलेले आहेत आणि त्यांना जीव घालायचे, आता काय केलं पाहिजे? मग कमाल महाराज, कबीर महाराजांच्या मुलाचं नव्हतं कमाल, हे कमाल महाराज त्यांनी कबीरांच्या समोर आले आणि त्यांना म्हणले, बाबा असं आहे, संत आले तर त्यांना जीव घालायचं ना, त्यांची सेवा करायची आहे येणं केनं प्रकारानं. मग आपण असं करू, वाणी जर उधार देणार नसला तर आपण दोघं जण जाऊन चोरी करू म्हणले. वाण्याच्या घरी चोरी करायची आणि काय आणायचं, उगा आपलं पीठ मीठ काय लागेल तेवढ्या पुरतं, जे स्वयंपाकाचं साहित्य तेवढंच आणायचं, आपण दोघं चोरी करू. म्हणजे देव जोडे तरी करावा अधर्म. मग का अधर्म त्याने चोरी करणं म्हणजे अधर्म नाही का? तो करण्याकरिता नाही का, दोघं बापले गेले. वाण्याचं घर मागच्या बाजूने फोडलं आणि फोडून कमाल आतमध्ये गेला आणि जेवढं काही साहित्य पीठ मीठ लागत होतं की नाही, तेल त्यांनी तिखट काय लागत असेल ते सगळंचे सगळं साहित्य डबे उचकून त्यांनी मरात घेतलं आणि त्या जिथून छिद्र पाडून आतमध्ये गेले होते तिथूनच बाहेर दिलं. आणि बाहेर देऊन त्यांनी महाराज ते स्वतः बाहेर येण्याकरिता कमाल महाराज निघाले. त्यांनी आधी मुंडकं बाहेर काढलं त्या छिद्रातून आणि मग जायला लागले. पण आता मागं त्यांनी महाराज असं सरळ झाल्यानंतर पाय कोणत्या तरी डब्याला लागला आणि तो डबा खुडबुड खुडबुड वाजला आणि वाणी जागा झाला. तो जसाच जागा झाला तो धावतच आला महाराज, चोर 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 म्हणायला लागला. त्यानं पाहिलं त्यांनी महाराज खरोखर चोर आहे आणि त्यानं घर फोडलेलं आहे, त्याच्यातून बाहेर त्यांनी निघण्याचा प्रयत्न करतोय. त्यानं पायच धरून ठेवले महाराज, ओढायला सुरुवात केली. आता त्यानं हात बाहेर काढले होते, अशा भिंतीला हात लावले कमारानं, मस्तक बाहेर काढलं, हात बाहेर काढले आणि तो पाय त्यांनी ओढतोय, दोघं जोर लावतायत. आता घाई उठलेली, आता जर या वाण्यानं चोर म्हणून आपल्याला सिद्ध केलं आणि संतांना जर कळालं हे चोऱ्या करतात तर चोराच्या घरचं कसं खातील संत? महत्वाची गोष्ट आहे. संत तर जेवले पाहिजेत.
बरं झालं शिदा आधीच बाहेर दिलेला होता. तो शिदा दिला आणि त्या वाण्यानं मात्र पाय धरले. त्याचा परिवार जागा झाला. ते सगळे मिळून पाय ओढायला लागले की चोर पकडायचं म्हणून. आता काय करायचं? मग मात्र नाईलाज झाला आणि कमालाने कबीर महाराजांना सल्ला दिला. तुम्ही ऐकतात ना सगळेजण. कमालाने कबीर महाराजांच्या मुलाने कबीर महाराजांना सल्ला दिला. म्हणले बाबा आता आपलं भांडं फुटलेलं आहे. आपण चोरी करतो आहोत हे सगळ्या लोकांना कळणार आहे आणि संत उपाशी जातील. म्हणून असं करा, माणसाची ओळख कशावर असते? त्याच्या हातापायावर त्याची ओळख नसते. त्याची ओळख त्याच्या चेहऱ्यावर मस्तकावर असते. आपण एकमेकाला पाहतो, तोंड पाहून माणसं ओळखले जातात. का हात पाहून माणसं ओळखतात? पाय पाहून कसं काय माणसं ओळखले जातील? तोंडावरच माणसं ओळखले जातात. म्हणून तोंडावरून माणसाची ओळख असते, चेहऱ्यावरून मस्तकावरून माणसाची ओळख असते. आपण चोर आहोत ही जर त्यांनी ओळख पुसायची असली तर माझं म्हणणं आहे का, तुम्ही माझं मुंडकं कापा. माझं मुंडकं कापा म्हणजे फक्त धड शिल्लक राहील. मग त्यानं ओढून जरी नेलं घरात तरी त्याला ओळख पटणार नाही कोण आहे म्हणे. आणि तुम्ही निघून जा आणि मग संतांना जीव घाला. कबीर महाराज क्षणभर विचारात पडले, पण मुलाचं म्हणणं पटलं महाराज. आता कायमचा वियोग होणार होता. स्वतःच्या हातानं स्वतःचं पोरग कापायचं होतं, स्वतःचं पोरग मारून टाकायचं होतं स्वतःच्या हातानं. पण निर्णय घेतला महाराज. संतांचं त्यांनी भोजन झालं पाहिजे, संतांची सेवा झाली पाहिजे. मग काय करावं? म्हणून अशा पद्धतीने कबीर महाराजांनी स्वतःच्या हातानं स्वतःच्या मुलाचं मुंडकं कापलं महाराज. मी गप्पा नाही मारत, माझ्याकडे चरित्र आहेत ना सगळे चरित्र सांगतो ना आपण संतांची. त्याच्यात हा प्रसंग प्रत्यक्ष पाहायला मिळतो. स्वतःचं मुंडकंच कापलं महाराज. ते मुंडकं कापून कबीर महाराजांनी एका हातात घेतलं, एका हातामध्ये शिदा घेतला आणि घरी गेले. मागच्या दाराने बाईच्या हातात शिदा दिला. म्हणले दुसरं काय आहे हातात? का कमाल कुठं आहे? असं म्हणल्यानंतर त्याने ते मुंडकं तिच्या समोर धरलं. आता आई आहे महाराज, एकुलतं एक पोरगं होतं आणि त्याचं मुंडकं कापून आणल्यानंतर केवढ्या वेदना झाल्या असतील मनाला. अकांत तिच्या जीवाचा झाला. माझा कमाल, माझा कमाल म्हणून अट्टहास करणार तिच्या तोंडावर हात ठेवला. आरडाओरडा करू नको, जे झालंय ते झालेलं आहे, तू स्वयंपाक कर, संतांना जीव घाल. म्हणून अशा पद्धतीने त्यांनी महाराज ते मुंडकं घेतलं आणि शिंक्यावर ठेवलं, कोणाला दिसू नये म्हणून. आणि स्वयंपाक करायला लागली बाई. स्वयंपाक केला, संतांना जीव घातलं. संत मुक्कामी थांबले आणि सकाळ झाल्यानंतर त्यांनी आता परत जायचा, पुढचा प्रवास करायचा. वाण्यानं त्यांनी चोर धरला होता, पण मुंडकंच कापून नेलं. तो वाणी म्हणला आता हा चोर ओळखू येत नाही, याची ओळख पटली पाहिजे. म्हणून चव्हाट्यावर चावडीवर त्यांनी अशा पद्धतीने एका खांबाला त्याचं धड बांधून टाकलं. असं कमालाचं हात मोकळे होते आणि धड असं बांधलं होतं आणि तो खांबाला बांधून चव्हाट्यावर उभा होता. त्याला मुंडकं नव्हतं. सगळे लोक पाहत होते, याची ओळख पटवा म्हणले हा चोर आहे. पण वाणी पुन्हा अजूनही सांगत होता, तुम्हाला असे चोर कुठं पाहिलेच नाही. यानं काहीच चोरीने धन नाही नेलं, सोनं नाही नेलं, काहीच नाही नेलं. यानं थोडासा शिदा फक्त अशा पद्धतीने नेला असेल. हा कोण चोर आहे, कोणत्या प्रकारचा, कोणाला ओळखू येत नव्हता. आणि मग मात्र हे संत गंगा स्नान करून भगवंताच्या दर्शनाकरिता निघाले. आणि जात असताना त्यांनी महाराज ज्ञानोबराय, नामदेव महाराज आदी करून सगळे संत समोर आले. आणि जसे संत समोर आले ना महाराज, त्याचं मुंडकं कापलेलं असताना, फक्त धड त्यांनी बांधलेलं असताना हात मोकळे होते. त्यानं हात जोडले महाराज आणि त्या संतांना नमस्कार केला. कमालाने हात जोडले. मुंडकं नसलेलं धड हात जोडायला लागलं. सगळ्या संतांनी पाहिलं, अरे कोणाचं धड आहे आणि आपल्याला नमस्कार करतो, याचं मस्तक कोणी तोडलं? आता नाईलाज असतो, सांगायची वेळ आली. कबीर महाराज समोर आले आणि हात जोडून त्यांनी सांगायला लागले, महाराज हा सामान्य नाही, हा माझा मुलगा आहे कमाल. सगळा वृत्तांत सांगितला. आम्ही दोघे बापलेक चोरी करण्याकरिता गेलो होतो. आम्ही चोर जर सिद्ध झालो असतं तर तुम्ही आमच्या घरचं काही खाल्लं नसतं. म्हणून त्यानं स्वतःचं मस्तक कापून टाकायला लावलं. असं म्हणल्यावर ज्ञानोबराय गहिवरले महाराज. फार व्याकुळता पोटात निर्माण झाली. अरे संतांची सेवा करण्याकरिता स्वतःचा मुलगा मारून टाकला, कुठे आहे त्याचं मस्तक? असं म्हणलं की आहे म्हणले घरी. घाईघाई ते मस्तक आणायला लावलं. ते मस्तक ज्ञानोबरायांच्या हातात दिलं आणि ज्ञानोबरायांनी ते सहज हातात घेऊन त्याच्याकडे कृपादृष्टीनं पाहून त्याच्या धडावर ठेवलं आणि जिवंत झाला. परत साष्टांग प्रणिपात केला. कमालाने शिर खंडोनी आपुले, संत मानवले तया जगी. संतांची सेवा करण्याकरिता स्वतःचे प्राण दिले महाराज. अरे कामारी होणं, बटीक होणं, सेवेचा सेवक होणं, रंक होणं आणि कुत्रा होणं याच्यापेक्षा कैक पटीने मोठं सामर्थ्य दाखवलं. संतांच्या सेवेकरिता स्वतःचं मुंडकंच कापून दिलं. एवढे संत श्रेष्ठ आहेत महाराज. त्यांच्या सेवेकरिता एवढी त्यांनी महाराज अशा पद्धतीने तरतूद केली पाहिजे. म्हणजे फार जीव जाण्याची वेळ आली तरी चालेल, पण संतांची सेवा त्यांनी सोडली नाही पाहिजे. म्हणून संत मानवले महाराज त्या कमालाला.
प्रत्येकानं त्यांनी हृदयाला लावलं, मस्त करून हात त्यांनी फिरवला. देव त्यांनी प्राप्त व्हायला काय लागतं महाराज? या संतांच्या कृपेनं प्रत्यक्ष परमात्मा प्राप्त झाला. असं वैभव त्यांनी संतांच्या सेवेत आहे. म्हणून संतांची संगती जर आपल्याला प्राप्त झाली, त्यांची सेवा जर आपल्याला येणं केनं प्रकारानं प्राप्त झाली, तर काय होईल? त्यांच्या संगतीमध्ये जगन्यंत असणारा परमात्मा, सर्व सुखस्वरूप असणारा परमात्मा, तो त्यांच्या पंगतीत त्यांनी प्राप्त होईल. आणि असा दिव्य असणारा परमात्मा प्राप्तीचा लाभ संतांच्या संगतीनं होईल. हीच गोष्ट वर्णन करू. तुका म्हणे सर्व तुका म्हणे सर्व सुख तुका म्हणे सर्व सुख तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांची, सर्व सुख नाम परमात्मा. आणि तो परमात्मा संतांच्या संगतीमध्ये आपल्याला प्राप्त होईल, हा त्यातला भाव आहे. माझ्याकडे बोलण्यासारखं बरंच आहे. निर्धारित वेळ आता संपून गेलेली आहे. जास्त चांगली वाढवण्यापेक्षा थोडक्यात तुम्हाला समजलं, याच्यात समाधान मानलं पाहिजे. म्हणून संतांच्या संगतीत गेल्यावर काय होतं? तर संतांच्या संगतीत गेल्यावर देव प्राप्त होतो. सरळ सरळ गोष्ट आहे. देव म्हणजे सर्व सुख. तो सर्व सुख नाही, सर्व सुखाचा आगर आहे. सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर. सर्व सुखाचा आगर आहे परमात्मा. संतांच्या संगतीत गेल्यावर काय होईल? तर सर्व सुख प्राप्त होईल, म्हणजे परमात्मा प्राप्त होईल. तो कायम त्यांच्या संगतीमध्ये राहतो. हा त्यातला विशेष असणार भाव आहे. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांची, संतांच्या पंगतीत बसून ते सर्व सुख त्यांनी प्राप्त होईल. असा दिव्य असणारा भाव तुकोबरा या ठिकाणी वर्णन करून सांगतात. ती संगती अतिशय महत्त्वाची आहे. येणं केनं प्रकारानं आपल्याला सुद्धा संतांची संगती घडावी. उपक्रम करताना आपण असं म्हणलो की आज संत त्यांनी महाराज सापडणं फार कठीण आहे. ज्ञानेश्वरीची संगती करा, ज्ञानोबरायांची संगती होईल. गाथ्याची संगती करा, तुकोबरायांची संगती होईल. म्हणून भागवताची संगती करा, नाथ महाराजांची संगती होईल. म्हणून संतांची संगती अशा पद्धतीने होऊ शकते महाराज. हा महत्त्वाचा विचार आहे. आपल्या मनामध्ये फक्त संत संग प्राप्त करून घेण्याची उर्मी असली पाहिजे. देव आपल्यावर कृपा करतो आणि संत आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून देतो, तळमळ असली पाहिजे. इथं त्यांनी जे श्रवण करायला मिळतं ते कुठंच मिळणार नाही महाराज. या सप्ताहामधून भगवंताचं चिंतन ऐकायला मिळतं. साधू संत हे सगळे एकत्र येतात, भगवंताचं चिंतन करतात. हे काही दुर्मिळ गोष्ट आहे, सहजासहजी प्राप्त होणारी नाही. याच्याकरिता तळमळ असली पाहिजे. त्या तळमळीनं त्यांनी आलं पाहिजे. फार दुरून दुरून मंडळी उपस्थित माझ्या डोळ्यासमोर दिसतात. महाराजांची प्रकृती चांगली नाही तरी सुद्धा त्यांनी महाराज श्रवण रोज येता का? आजच आले. प्रकृती चांगली नाही तरी सुद्धा आले महाराज. आणि त्यांची तळमळ मला कळते. जावे त्याच्या वंशा तेव्हाची कळे. ज्याला भगवंताचं गोड चिंतन करायची सवय लागलेली असते ना, आणि त्याला जर चिंतनामध्ये विक्षेप निर्माण झाला, भजनात विक्षेप निर्माण झाला की मरण आल्यासारखं वाटतं. अशी अवस्था त्यांनी निर्माण होते. त्यांच्या पोटात भगवत चिंतनाची तळमळ आहे महाराज. ती तळमळ सामान्य नाही, शिगेला गेलेली तळमळ आहे. आणि म्हणून रात्रंदिवस त्यांनी दुसरं काय काम आहे? भगवंताचं चिंतन हेच काम आहे. धन मिळवण्याकरिता, मान मिळवण्याकरिता त्यांचा अट्टहास नाही. तुमच्या परिसरात अनेक महात्मे आहेत. बनकर महाराजांचं जीवन जर पाहिलं तर निष्ठावान असणारं जीवन आहे महाराज. ते समोर असताना त्यांचं वर्णन करणं, त्यापेक्षा ते आज इथं नाहीत आपल्यामध्ये, ते तिकडं कार्यक्रमाला कुठेतरी असतील, पण तरी त्यांची मला आठवण झाली. का तर निष्ठा जीवनामध्ये असते ना, ती फार महत्त्वाची असते. म्हणून अशा महात्म्यांची संगती त्यांनी घडणं फार महत्त्वाचं चिंतन आहे. आज आम्हाला तुमची संगती घडली, आमचं त्यांनी भाग्य आहे. तुम्ही त्यांनी आलात स्वतःहून. या ठिकाणी दुर्मिळ असणारी गोष्ट आहे. दुर्मिळ गोष्टीपैकी संतांची भेट दुर्मिळ आहे. आणि ते त्यांनी भेटले की देवाला सुद्धा समाधान वाटतं. मग आमच्यासारख्याची काय गोष्ट आहे? म्हणून अशा पद्धतीनं परमात्मा प्राप्त होतो संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर. ज्याला कोणाला देव प्राप्त करून घेण्याची इच्छा असेल त्यानं संतांच्या संगतीत जावं. सरळ गोष्ट आहे. ज्याला देव पाहिजे अशा अपेक्षा असेल
तुम्ही ऐकतात ना सगळेजण, थांबलेलोच आहे मी आता. पण कशाकरता सांगतो, असं बुवा बोलायला लागलं की आपल्या मनाला थोडं विचारायचं की खरंच आपल्याला तळमळ आहे का देवाच्या प्राप्तीची? खरंच आपलं मन देवाकरता कासावीस होत आहे का? देवाकरता व्याकुळ होत आहे का? हे असं परत 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 सांगून त्यांनी लोकांच्या मनावर त्यांनी त्याचा परिणाम होतो महाराज. हे शब्द त्यांनी त्याच्या मनावर जाऊन आदळतात. आणि आदळून एखादा आबरूचा असला की विचार करतो की हे खरंच आहे. मी तर एक दिवस ध्यान नाही दिलं देव त्यांनी भेटल का नाही म्हणून, देवाचं दर्शन होईल का नाही म्हणून. बिगर आबरूचे तर सगळे बिनधास्त असतात. त्यांना काय घेणं देणं, देव भेटू नाही तर नाव भेटू, आपलं त्यांनी त्यांचा प्रपंचाचा धंदा चालूच आहे कायमस्वरूपीचा. एखादाच निवडतो जो तळमळ करतो देवाच्या भेटेकरता. पण मगाचा प्रश्न होता ना, डॉक्टरकडे रोगी जातो, तसं त्यांनी महाराज ज्याच्या पोटात भगवंताच्या भेटीची भूक लागली, तुका म्हणे मज लागली से भूक आणि धावणी श्रीमुख दावी देवा. ज्याला देवाच्या भेटीची भूक लागली तो आपापच संतांकडे जातो. त्याला संतांशिवाय पर्यायच नाही महाराज. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून देव पाहिजे असला तर काय केलं पाहिजे? संतांच्या संगतीत गेलं पाहिजे. कसं गेलं पाहिजे? संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी श्वानयाती. त्यांच्या दारातला कुत्रा होऊन राहायची बारी आली तरी चालेल. मग काय होईल? तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. रामनाम ऐकायला मिळेल. स्वतःहून त्यांनी घेता येत नाही, मग त्यांच्या मुखातून ऐकायला भेटेल. उच्चिष्ट खायला भेटेल म्हणजे काय होईल? त्यांच्या मुखातून उपदेश प्राप्त होईल. हा महत्वाचा. मग काही कामारी व्हा, बटीक व्हा, सेवेकर सेवक होऊन दिनपणे रंक होऊन राहा, पण त्यांच्या संगतीमध्ये राहा. सर्व सुखाचे अधिकारी व्हाल. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांचे. त्यांच्या पंगतीत परमात्मा प्राप्त होईल. मग कोण आहेत असे संत? सांगू का सगळ्यांना? सांगू? हे ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. शुक सनकादिक नारद कुंभर ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. शुक सनकादिक नारद कुंभर ज्ञानोबा